जीव मोक्षाच्या पेही अविद्य सवे अंगी वेचती किर. अर्थ एरवी विचार केला तर परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणी जीवाला मोक्ष देण्यास उपयोगी आहेत. परंतु अविद्येबरोबर या चारही वाण्यांचे स्वरूप नष्ट झाले तर मोक्ष प्राप्त होतो. तर आपल्याला अज्ञानामुळं बंद गळ्यात पडलेला आहे. भ्रम आहे. भ्रम जर निवृत्त व्हायचा असेल तर तिथं शब्द प्रमाणाचा उपयोग केलेला आहे. 6 प्रमाणं मानलेले आहेत, पण त्याच्यात शब्द प्रमाणाला अत्यंतिक महत्त्व दिले महाराज. म्हणून आपल्याला ह्या वाणीची गरज आहे. परापश्यंती, मध्यमा वाणी, ह्या 4 देहाच्या 4 वाणी आहे. 4 देह मानलेले आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या 4 वाणी येतात. परावाणी हे महाकारण देहाचे आहे. पश्यंती कारण द्यायचे आहे. परापश्चिम, मध्यमा ही सूक्ष्म देहाची आहे आणि वैखरी स्थूल देहाची आहे महाराज. परेत स्फुरण आहे, सोहम. परेत काय आहे? स्फुरण आहे. आणि त्याचा उद्भूतपणा पश्यंतीत होतो. त्या दोन्ही ज्ञानस्वरूप आहेत. पुढं परापश्यंत, मध्यमेत क्रियेला काहीतरी सुरुवात, तिथं क्रियेची स्फुरण होतं. आणि तिथं आता ठरलेलं असतं, आपण तिथं अमकं जाऊन बोलायचं, त्याला सगळं ठरलेलं असतं. आणि मग तुमच्या समोर आले की आपण बोलतो, ते वैखरीतनं बाहेर पडतं महाराज. म्हणजे पहिल्या 2 जे आहेत त्या ज्ञानस्वरूप आहेत, तिथं व्यवहार स्फुरण होतं. आणि इकडे त्याचं प्रगटीकरण होतं. कुठं? वैखरी, हां, मध्यमा आणि वैखरी. परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आता ह्या 4 वाणींची आज आपल्याला गरज आहे महाराज. हळूहळू एका वाणीतनं आत जायला पाहिजे. रामकृष्णारी म्हणण्यासाठी, सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी या वाणींची गरज आहे महाराज आपल्याला. पण कुठंपर्यंत? कारण का वाणी जरी झाली तरी या देहाची झाली. आणि देह म्हटलं की त्या अविद्येचं कार्य आहे. देह म्हटलं की या अविद्येचं कार्य आहे. आणि त्या कार्याचंच हे कारण, याला कारण अविद्या आहे आणि हे कार्य आहे. वाण्या देखील काय येतात? या कार्य येतात. आणि मग कारणाचं कार्याची निवृत्ती आहे म्हणून सांगितले. म्हणून या वाण्या देखील तिथं विलीन व्हायला पाहिजे. वाणी ती देखील राहता कामा नाही. 4 वाणीच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे महाराज. 4 वाणीच्या, कारण का या परेच्याही परते घर, परे म्हणून परते तिथं राहू निरंतर म्हटले. मग आता इथं जायला तुम्हाला आम्हाला आज या वाणीची गरज आहे. पण कुठंपर्यंत? आपल्याला आत्मसाक्षात होतो पर्यंत महाराज. मी देह आहे हे जाण्यासाठी अहम ब्रह्मास्मी या महावाक्याची आपल्याला गरज आहे महाराज. आणि ते महावाक्य देखील महाराज, कारण का ते अज्ञानाचं कार्य आहे ना. आणि त्या अज्ञान निवृत्त झाले की तेही निवृत्त व्हायला पाहिजे. म्हणून या वाण्या आज तुम्हाला उपयोगाच आहेत. पण कुठंपर्यंत? आत्मसाक्षात्कार होतो पर्यंत. साक्षात्कार एकदा झाला ना की ती वाण्या देखील तिथे निवृत्त व्हायला पाहिजे. तर मोक्षाला म्हणजे स्वरूपाला प्राप्त होतो. हळूहळू एका वाणीचा पण हे करायचा, त्या करत यायचं. जास्त बडबडायचं आता नादाला लागायचं नाही. हळूहळू अंतर्मुख व्हायला शिकायचं महाराज. कारण का बोलल्याशिवायही चालत नाही. पण ऐकून किती दिवस ऐकायचं, बोलत तरी किती दिवस राहायचं महाराज. विशेषाने पाठीमागे लागतात महाराज. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या स्वरूपाला स्थिर होत नाही महाराज. आणि स्वरूपाला स्थिर नाही झालो तर मग समाधान मिळत नाही. हा, झालं त्याशिवाय समाधान मिळतच नाही. वाचिया जोपर्यंत खुंटीत होत नाही महाराज तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळत नाही. आणि म्हणून ह्या वाण्या देखील हळूहळू पण जिरवायच्या, मुरवायच्या. आपल्यात परमार्थ काय करायचा? कुठं घालवायचा नाही. साधूभाऊ झाला तू नुरुनिया केला, ठाईच मुरला गाठले महाराज. मुरत जायला पाहिजे. कारण का मुरलेल्या आंब्याला पाड येऊन मुरायला पाहिजे. बुक्कीनं आमचं काय चाललंय आता माहिती काय? मग ते नाचतंय, आपण बी नाचतंय आणि आडी नाचवतोय महाराज. हे आमच्या महाराजगिरी आता अशा घाताला पात्र झाले. आता
लक्षात ठेवा तुम्ही. करू नये असा त्याचा अर्थ नाही महाराज, पण यथार्थ आपल्या अगोदर स्वरूपाचं ओळख होऊ देत. आपण हळूहळू महाराज अंतर्मुख व्हायला शिकायला पाहिजे. कारण का बहिर्मुखता नाही महाराज. आणि भ्रम हा भ्रमनिवृत्तीसाठीच आहे महाराज. भ्रम हा यथार्थ प्रेमेने निवृत्त होतो महाराज. प्रमा म्हणजे स्वरूपाचं ज्ञान, यथार्थ ज्ञान. निश्चित प्रमा व्हायला पाहिजे, ती बाधित होता कामा नाही महाराज. आपल्याला हे बघा आता इथं दिलंय त्यांनी महाराज, संसारातून निघण्यासाठी संसार सोडायचा आणि परमार्थ करायचा, होय का नाही. भ्रमनिवृत्तीसाठी संसार करणं म्हणजे काय आहे, भ्रम आहे, बरोबर आहे का नाही. तो निवृत्तीसाठी संसार सोडायचा आणि काय करायचा, परमार्थ करायचा. परमार्थ भ्रमातला आहे का प्रमेतला आहे. करणं तेवढा ते कशात आहे. एक म्हणला हो रज्जूवर सर्प आहे, तेवढा सर्प नाही, माळा आहे किंवा दंड आहे. प्रमा झाली का भ्रम आहे, भ्रमच आहे तो. काय आहे तो, भ्रमच आहे मला. यथार्थ जोपर्यंत तुम्हाला रज्जू कळत नाही, आणि रज्जू कळल्यानंतर सर्प बी राहत नाही. रज्जू तरी म्हणते काय बसायचं दिवसभर महाराज, आता रोजी आहे, आता रोजी आहे, आता रोजी आहे, काय बडबड बसायचं महाराज. तसं आपण या देहाला मी म्हणतोय हे घालवण्यासाठी तत्वमसी महावाक्य ऐकलं ना, अहम ब्रह्मास्मी, बरोबर आहे महाराज, तिथंपर्यंत ठीक आहे महाराज. आणि तेही विरायला पाहिजे महाराज. का दिवसभर मी ब्रह्मा आहे, मी ब्रह्मा आहे, ब्रह्मा गेली फिरायला लागला, सारखा जर बडबडायला लागला तर, आणि ते वाणीत येते ना, आणि वाणीत येते तिच्या पाठीमागे अविद्या आहे महाराज. म्हणजे अजून अविद्या तुमची शिल्लक राहते. मग काही ना झाल्यावर इथं तसं तिने आक्षेप बी घेतलाय महाराज. आणि अजून गुरुजींचा तसा संशय अजून आहेच तो, जीवनमुक्त विधेयमुक्ती कशी भोगायची, देहीची विधेयी भोगू कशा. शुकाचार्याने 10,000 वर्ष जीवनमुक्ती भोगली. किती, 10,000 वर्ष. प्रभू रामचंद्रांना सांगत असताना वशिष्ठाने त्याने प्रश्न केला. शुकाचार्याने 10,000 वर्ष समाधीत राहून विधेय कैवल्याला प्राप्त झाले. व्यास त्यांचे वडील असताना, एवढा महापुरुष असून त्यांना का जीवनमुक्ती विधेयमुक्ती प्राप्त झाली नाही. तर त्यांनी सांगितले त्यांचे 32वा कोण, हा 32 त्यांचा जो अवतार आहे तो 32वा आहे. अजून पुढे त्यांना घ्यावं लागणार आहेत. पण ते मुक्त आहेत का नाही महाराज, अमुक्तच आहेत. त्यांच्याकडे ईश्वराचं हे कार्य करून घ्यायचं असतं. आणि ईश्वराचं कार्य करत असताना महाराज ते विधेयमुक्तीच जीवनमुक्तीत भोगत असतात. त्याला जीवनमुक्त म्हणायचं महाराज, लक्षात ठेवायचं. कारण का ते करत असताना माझा आणि याचा काय संबंध नाही. हे चाललेलं आहे ते सगळं देहादेवाचं काम ते प्रारब्ध दोषात आहे, ईश्वराचं कार्य म्हणून करतात. पण आत्म्याचा आणि त्याचा काय संबंध नाही. हा एक प्रश्न झाला त्याच्यातला. म्हणजे त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व भाव अभिमान राहिलेला नसतो, शरीर अभिमान. मी करतो हे नसतं त्यांच्याकडं, मिळवायचं काय नसतं महाराज. हे एक झालं. परत त्यांचा व्यवहार होतो तो व्यावहारिक दशेत होतो, व्यवहार होतो तो. आणि आत्मा कुठल्या सत्तेत आहे, पारमार्थिक सत्तेत आहे. आणि मग समसत्तेत व्यवहार साधक बाधक होतो. समसत्तेतच म्हणजे त्यांनी केलेल्या व्यवहारातलं पुण्यही त्यांना प्राप्त होत नाही आणि पापही लागत नाही. कारण का ती कुठं आहेत, त्यांचा निश्चय काय आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, माझा आणि देहाचा काय संबंध नाही. या दृष्टीतनं व्यवहार होत असल्यामुळं त्यांच्या व्यवहाराला म्हणजे त्यांच्या स्वरूपाला धक्का लागत नाही. आणि अशी विधेयमुक्ती देहात असताना जीवनमुक्तीत भोगता येते. आणि ज्याला ज्ञान झालं तो जर गेला महाराज तर गुरु शिष्य भाव कसा चालणार. गुरु शिष्य भाव हा तरी चालायला पाहिजे. शिष्याची शंका तरी निवृत्त व्हायला पाहिजेत. मग त्याच्यासाठी महाराज आता विधेय कैवल्य म्हणजे स्वरूप आहे. हा देह पडल्यानंतर त्या स्वरूपाला प्राप्त होतो. आता नदी वाहती तोपर्यंत तिला गंगा म्हटलंय. गंगेत पाणी जाय ते कुठलं आहे, गंगेत पाणी आहे ते कुठलं पाणी,
ते पाणी वेगळं का समुद्रातलंच? हां, समुद्राचं पाणी गंगेतल्या पाण्यात काय फरक आहे? फरक कुठं आला महाराज? त्याला एक आतांग आहे, व्यापक आहे, त्याला समुद्र म्हटलंय. आणि जी संकुचित आहे, वाहणारी आहे, त्याला काय म्हटलंय? गंगा म्हटले. आता नावानं जरी गंगा समुद्र म्हटलेलं असलं वाच्यार्थानं, तर स्वरूपानं काय आहे, लक्षार्थानं काय आहे? पाणीच आहे ना. आता ती वाहत्याली जरी असली, दिसत असली, तरी जाऊन तिथे एकदा पोचली आहे ना. पोचल्यानंतर काय होते? ते समुद्र होते. आता वाहत राहिली तरी काय कुठं दुसरीकडे जाते? आता वाहत राहणारी जोपर्यंत त्यांचा देह आहे तोपर्यंत त्यांच्याकडे तो व्यवहार होणार आहे, लक्षात ठेवायचं. पण ती स्वरूपानं कोण आहे? समुद्रच आहे ना. तशी जीवनमुक्तांचा व्यवहार चालत असतो महाराज. कारण का त्याशिवाय तुमचं आमचं कार्य होणार नाही महाराज. त्याशिवाय साधकाचं कार्य कसं कोण करणार महाराज? कारण का तिथे व्यवहारच नाही ना. विधेय मुक्तीत व्यवहार नाही, अव्यवहारी स्थिती त्याला विधेयमुक्त म्हणायचं. आणि व्यवहार करतो मुक्तच आहे, त्याला जीवनमुक्त म्हणायचं. फिटली शंका? आणि आत्मा इथनं पुढे शंका काय घ्यायची? कारण का माहिती आहे का? या शंका राहताच कामा नाहीत आपल्या. ज्ञानेश्वर महाराज सगळे संत जे आहेत ते जीवनमुक्त पुरुष आहेत महाराज. अहो मी वासुदेव तत्वता म्हणतात ते, आणि मग कोण? आम्ही वैकुंठवासी. वैकुंठ म्हणजे हरी हा वैकुंठ, वैकुंठ म्हणजे ब्रह्मस्वरूप. हरी हा वैकुंठ भरला घनदाठारी दिशी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, त्या स्वरूपातनं ते आलो म्हणतात. आता आमचं काम झालं, जातो आम्ही. काम झाले आता जातो. ते आलेले नाहीत, गेलेले नाहीत, आहेत तिथंच आहेत महाराज. त्यांना येणं जाणं नाही. तुमच्या आमच्या दृष्टीतनं देहद्वया येत्या जातात, पण त्यांचं येणं जाणं नाही महाराज. पण ते आले, ते अवतार घेऊन, म्हणून तुमचं आमचं कार्य झालं महाराज. तसं आजही काय पुरुष आहेत महाराज, आजही काय पुरुष आहेत महाराज. पण ते व्यवहार करत असताना जरी दिसत असले तरी त्यांचा व्यवहार असं काही संबंध नाही. कारण का व्यवहार असं नातं जोडणारं, तादात्म्य धरणारं अज्ञान जे आहे ना, ते निवृत्त झालेलं असतं महाराज. आणि त्याच्यामुळे व्यवहार करणारी त्यांची जी वृत्ती आहे ना, त्या वृत्तीवर अहंकार निघून गेलेला असतो. त्यांची वृत्ती काय झालेली असती? बाधित झालेली असते महाराज. बीज बाजूने केली लय. त्यांचा अहंकार निघून गेलेला असतो आणि फलाची आसक्ती एक निघून गेलेली असते. कारण का त्यांना काही मिळवायचं नसते महाराज. त्यांना जे मिळवायचं असतं ते मिळवलेलं असतं, आणि ते एकच आहे, ते म्हणजे आपलं स्वरूप. आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी दुसरं काही नाही त्या विश्वात. अहो आज देखील इथं ब्रह्माशिवाय दुसरं काय नाहीच आहे. ते सगळं विश्व हे विश्व ब्रह्मची केलं म्हणणं काय हाय? तुम्हाला मला वाटत नव्हतं, केलं नाही, आहेच. कारण का परमात्मा सोडून या जगात दुसरं काय झालेलं नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. ओम सोम ब्रह्म आकळले, असा सिद्धांत आहे महाराज. मग आता हे मला वाटायला नाही, याला कारण अज्ञान आहे. म्हणजे अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची क्रिया व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी महाराज या वाणीची आज आपल्याला काय आहे? गरज आहे महाराज. पण वाण्या देखील हळूहळू हळूहळू विलीन व्हायला पाहिजेत. परमार्थ हा करायचा, पण हळूहळू मुरवायला शिकायचं महाराज. नाहीतर मग ते काकुर काढायला शिकते दादा. आता लोकांचे आमच्यावर एक हे आहेत महाराज, तुम्ही अगोदर शान व्हा म्हणतात. म्हणजे तुमच्यात सुधारणा करा हो, ही म्हणायची पाळी आली. म्हणजे आपण आपल्या संप्रदायावर आघात घालायला लागलोय महाराज. तिने जोखीमदारीने सांभाळलंय महाराज. साधू संतांनी महाराज, लोकांनी त्यांना किती जरी काय केलं तर लोकांच्या नादाला लागले नाहीत आणि सांगायचं थांबविलेलं नाही. पण आम्ही आता ज्यांना सांगितले, जी सांगायची तीच माणसं बिघाडल्यात. आणि बिघाडले हे कळलं म्हणजे भ्रमातला भ्रम आपल्याला झालाय. भ्रम कळणं अत्यंत गरज आहे. आणि भ्रमनिवृत्तीसाठी या वेदांशास्त्राची गरज आहे. त्या 6 प्रमाणात हे अपौरुष प्रमाण मांडलेलं आहे. कुठलं शब्द प्रमाण अतिशय महत्वाचं आहे महाराज. म्हणून आपल्याला प्रत्यक्ष तुम्हाला ज्ञान व्हायला महाराज प्रमाणानं ज्ञान व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष प्रमा व्हायला पाहिजे. म्हणजे तिथं प्रत्यक्ष प्रमात्व यायला पाहिजे. परत तुम्हाला
स्वरूपानं प्रत्यक्ष व्हायला पाहिजे आणि फलत्वानं प्रत्यक्ष व्हायला पाहिजे. परमात्वानं प्रत्यक्ष व्हायला पाहिजे, स्वरूपातनं प्रत्यक्ष व्हायला पाहिजे आणि फलत्वानं प्रत्यक्ष व्हायला पाहिजे. याला म्हणायचं प्रत्यक्ष ज्ञान. प्रमाणात्मक म्हणजे शब्द प्रमाणानं तुम्हाला ते प्रत्यक्ष व्हायला पाहिजे. कारण का बाकीची प्रमाणं धावतात पण ती अविद्येचं कार्य धावतात महाराज. आणि शब्द प्रमाण काय करतं, अविद्येचा धावलेल्याचा वाद करून तुम्हाला यथार्थ प्रमेयचं म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान करून धावतो महाराज. आणि तो अबाधित विषय असतो महाराज. तो काय असतो, अबाधित विषय असतो. तुम्हाला ती सृष्टी धावली आहे प्रत्यक्ष प्रमाणानं. प्रत्यक्ष प्रमाणानं तुम्हाला सर्प दिसला पण शब्द प्रमाणानं बाधित झाला ना. दुसऱ्यानं सांगितलं सर्प नाही काय आहे ते दुरी आहे. तसं तुम्हाला हे जग दिसतंय महाराज. पण वेदांतशास्त्र काय सांगतंय, परमात्मा जग नाहीच, जगाचा अभाव सांगितलाय महाराज. म्हणजे ही 6 प्रमाणं 5 प्रमाणाचं बाधित करतं आणि प्रत्यक्ष प्रमाण जे आहे शब्द प्रमाण नाही तर तसं ते तिसरं प्रमाण आहे. बरोबर आहे. तिसरं प्रमाण प्रत्यक्ष कसं असाही शंका आहे तिथं महाराज. आणि तिथं वाद घातलाय. पण त्यानं प्रत्यक्ष स्वरूपता प्राप्त होते महाराज तुम्हाला. कारण का आपल्याला डोळ्याने दिसायला तर घट तुम्ही होऊ शकत नाही. पण 10 तू म्हटलं की दशमी म्हणतो ना, हे शब्द प्रमाणाचं महत्व आहे महाराज. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणात्मक प्रत्यक्ष आहे तिथं. आता इथं स्वरूपता प्रत्यक्ष, स्वरूप आपलं नित्य आहे. घट काय नित्य नाही. बाकीचा कुठला एक स्वरूप सोडून प्रत्यक्ष आपलं स्वरूप आहे महाराज. स्वरूपानं पण प्रत्यक्ष आहे. कारण का आता आहे तिन्ही काळात अबाधित आहे. त्याचा कधीही बाद होत नाही किंवा नाश होत नाही महाराज. आणि फलता म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, मोक्ष प्राप्त होतो महाराज. आणि याच्यासाठी आज या शब्द प्रमाणाची वाणीची गरज आहे महाराज. पण एवढं जरी झालं तरी वाणी देखील आपल्याला काय व्हायला पाहिजे, हळूहळू विरन जायला पाहिजे महाराज. वाणीचं जरी अडकला तरी मनुष्य कुठं नाही कुठंतरी अपुरा राहतो महाराज. म्हणून जीवनमुक्ती सिद्ध केलेली आहे, लक्षात ठेवायचं. जीवनमुक्ती पुरुषाला ते सांगता येतं आणि विधेयमुक्ती तुमची ठेवलेली आहे, त्याच्यात काय अडचण नाही. आणि सगळे समोर आहे ते विधेयमुक्ती ठेवूनच जगतात. विधेयक मुक्ती ठेवूनच जगतात महाराज. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं, जोपर्यंत साधक आपण आहोत तोपर्यंत जीवनमुक्ताची लक्षणं समोर ठेवून जगायचं आपण. महाराज म्हणून नवं. कमी पडतोय कीर्तनात महाराज. उद्या कीर्तनात कमी पडलं तर तुम्हाला बोलवलं नाही चांगलं झालं, बोलवलं नाही चांगलं झालं म्हणा, पण अभ्यास करीत बसा महाराज. कारण काय कीर्तन प्रवचनात काय मुक्त सांगू नये असं नाही महाराज. पण एक विशेषणं लागतात महाराज. आणि तिथं हे बोलता येत नाही हो. कीर्तन प्रवचनाचा हा विषय नाही. समाज असतो तो 4 प्रकारचा आहे. पामर असतो, विषय असतो, ज्ञानी असतो, जिज्ञासू असतो. सगळ्याला धरून बोलावं लागतं. मी गोष्टी तिथं उपदेश करायला लागतो. पण पाठात म्हणा अशा गुरु शिष्याच्या संवादात महाराज तुम्हाला चिंतन करता येतं महाराज. आजचा विषय तुम्हाला उद्या घेता येतो. इथं प्रश्न विचारता येतो, तिथं प्रश्न विचारून चालत नाही महाराज. तुम्हाला बोलूच आणि विक्षेप आहे तो बोलूच नाही. नंतर तुम्ही काय चर्चा करायची ते करा. कीर्तन प्रवचनात तसं बोलायचं नाही. आता कीर्तन प्रवचनाचा विषय सांगायचा चालतो त्याच्यासाठीच आहे. पण ऐकणारे म्हणतात आमच्या डुचकीच्या वर जातंय आणि सांगणाऱ्याला कुठं माहिती आहे महाराज. गुढी म्हणायचं तुझ्या डुचकीच्या वरनं जाऊ दे, पलीकडे जाऊ दे. मी सांगायचं ते सांगणार, ऐकूच वाटलं तर ऐकणं तरी जा तिकडे. गुरुजींचा कायमचा दंडक होता महाराज. कारण का जे कळते ती सांगायची काय गरज आहे. व तुमचा जावाई घरात आल्यावर तुम्हाला काय म्हणतो ती सांगायची गरज आहे. माहिती आहे कुणाच्या घरात जावायचं, सासू जावाई नाही काय, सासू जावायची गोष्टी सांगायची गरज आहे महाराज. अरे ब्रह्म काय आहे, आत्मा काय, जीव काय, माया काय, ईश्वर काय, त्यांचा संबंध काय, कार्य काय, कारण काय सांग ना तू. हे कुणाला माहिती आहे नाव सांगा. आणि ते सांगितलं तर जीव कधीतरी त्यातून सुटेल का नाही. मग जीवाला जे कळत नाही ते कळवून देणे शास्त्राचं कर्तव्य आहे. आणि शास्त्राचं जे मनोगत आहे ते संतांनी अनुभव घेऊन सांगितलंय. आणि ते म्हणतात आम्हाला ह्यातलं तर काही कळत नाही. मग कळत्याला काय सांगायचं मग तुम्हाला. आणि ते सांगून तरी काय उपयोग आहे महाराज. म्हणून महाराज चिंतन करत बसणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. शब्द प्रमाणाला अति महत्व आहे. आणि शब्दासाठी ह्या 4 वाण्या येतात महाराज. पण ह्या वाण्या देखील महाराज हळूहळू विलीन व्हाव्यात. म्हणजे बोलायचं नाही, मौन धरायचं असलं काही नाही महाराज. पण हळूहळू हळूहळू महाराज आपण शब्दाच्या अतीत व्हायचं महाराज. अजपाजपाला आपण महत्व द्यायचं. पूर्ण 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 विलीन व्हायला जायला पाहिजे महाराज.
बघा पुढे काय म्हटले. कुठून घेणार इंद्रिय हातपाय कान डोळा मुख बोला यावरचे तेच आहे ना. त्याच्या अगोदर जरा असं वाढा की त्या वाण्यांचं समतुल्य घेणे. वैखरी वाणीमध्ये क्लिअर त्या वाणीचं हे होऊन दे की आपल्याला ज्ञान होऊन दे. हो, वाण्यांचं स्वरूप काय ते कळते. गोष्ट काय आहे कुठेतरी आपल्याला सांगायचा देखील प्रसंग येतो. सांगा मला काय लक्षात ठेवायचं. यथार्थ एखाद्या विचारलं आम्हाला काही विचारायचं नाही आता आम्ही बोलायचं बंद केलं असलं काय करू नका. यथार्थ कळतंय ना तुम्हाला सांगा एखाद्याला. तेवढं अज्ञान निवृत्त होतं ना, तेवढं कार्य होतं ना. ईश्वराचं कार्य आहे. फक्त मी कोणतरी महाराज आहे विशेषण लावून घेऊ नका. व्यवहार तरी करत महाराज. कारण का तुम्हाला कळाले ना ते नुसतं कळवून ठेवण्यासाठी नाही. त्याच्याच निर्णय दुसऱ्याचं तेवढा अज्ञान निवृत्त होईल. तेवढा एखादा शब्द त्याचा जर त्याच्या जीवनात त्याला प्राप्त झाला. अहो इथं जास्त नाही, थोडे आहे, थोडे आहे, अगदी थोडं आहे. हो किती तत्वमशी महावाक्य किती आहे बघा. पण या विश्वाचा बाध करतं नाच नव केवढाचा. या विश्वाला आपण सत्यत्व दिले ना तत्वमशी महावाक्य एवढं जर तुमच्या आता अंतःकरणात उतरलं त्यानं जर ते अविद्येचं कार्य केलं महाराज तर या विश्वाचा ते बाध करतं आणि तुम्हाला आनंदानं जगवू देतं महाराज. विलक्षण आनंद भोगवते महाराज ते. हा सार गोष्ट परादी या 4 वाणी आहेत. हा सार गोष्ट सांगायचं काय. परादी ह्या 4 वाण्या आहेत. परापश्यंती मध्ये मानी वैखरी ह्या 4 वाण्या 4 देहाच्या आहेत. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या 4 देहाच्या 4 वाण्या आहेत महाराज. परापश्यंती मध्यमानी वैखरी कारण का सुरुवात परीतनं झाली आहे, शेवट वैखरी चालू आहे आपण. आणि सगळा व्यवहार गुरुजी आमचा कुठं होतोय वैखरी. आपण पार बाहेर आहे महाराज. अजून पूर्ण बाहेर आहे महाराज. निदान वैखरीतनं मध्यमित येऊ शकत नाही. हो लवकर येऊ शकत नाही महाराज. आपला प्रयत्न अपुरा पडतोय दादा. शास्त्रानं सांगितले ते होणार नाही म्हणून सांगितले असं काय सांगितले. पण आपला प्रयत्न नाही. काय लोक म्हणतात आमच्या नशिबात नाही. अरे नशीब इथं लावू नका, नशीब इथं लावू नका. शिथं तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न करणं गरजेचं आहे. कंबार धरून देखील पाना वडतंय नव काय तिथं प्रयत्न लावतंय. जराच कंबार दुखायला असं बसून वाच काय बिघडतंय बघूया. त्याने काय सांगितलं काय असं ताटत राहून वाच म्हणून. हा 2 त्यातल्या वया घे आणि जरी कंबार दुखत असली तक्क्या घेणं असं चिंतन करीत बस ना. काय येतंय का नाही. झोपून चिंतन होतंय का नाही. होतंय दादा. म्हणजे झोपून करू नका पण शरीराला साथ नाही मिळाली तर. इथं प्रयत्न सांगितलाय. राघवा रामा तू असा गप बसू नको. शास्त्रानं सांगितलं तसं तू काय कर प्रयत्न कर. प्रयत्न बलवान आहे सर्व सांगितले मला. का रे बघा गुरुजी काहीतरी आपण दोष केला कळलं आपल्याला पश्चाताप झाला. हा आणि आज जर त्याच्यात चांगलं कार्य केलं तर त्या दोष निवृत्त होणार का नाही. म्हणजे प्रयत्न सांगितलाय तुम्हाला. आज क्रियेत काहीतरी चूक झाली हो उद्या ती जरा सुधारणा झाली तर चांगलं येईल का नाही. चांगलं येते महाराज. म्हणजे प्रयत्नानं तुम्हाला करता येतं महाराज. परापश्यंती मध्यमा वैखरी 4 देहाच्या 4 वाण्या आणि देहातीत आपण आहोत. आपण कसं आहोत देहाच्या आतीत आहोत. वाणीच्याही आपल्याला पलीकडे जायला पाहिजे महाराज. म्हणून निरंजनी आम्ही बांधलेले निराकार निरंतर राहू ते म्हटले. निराभाषी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्याचं पावलं. अखंड ऐक्य जे आहे ना त्या स्वरूपाला तुका म्हणे आता अहंकार नित्यशुद्ध. त्यात परावाणीचा जर व्यवहार झाला तर त्यात पुढच्या 3 नसतात. तर परावाणीत व्यवहार झाला स्फुरण नाही होतीत ना. परावाणीत म्हणजे सुरुवातीची जी वाणी आहे ना ती महाकारण द्यायची आहे. तिथं स्फुरण झालं आपल्याला ती वाणी म्हणते. केवळ अहम सोहम हे स्फुरण आहे तिथं. असं स्फुरण आहे.
तिथं ह्या पुढच्या 3 आहेत, लक्षात ठेवायचं. प्रयत्न पश्यंतीत आला तर परा आणि पश्यंती त्याच्यात 2 आल्या. पश्यंतीतनं पुढं कोण आले? मध्यम आले. तर तिच्या पाठीमध्ये 2 येतात, परा पश्यंती मध्यमा, या 3 त्याच्यात आल्या म्हणजे ती. आणि वैखरीत या पाठीमध्ये 3 येतात, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. आलं का लक्षात? हां. पण वैखरी वाणीत मात्र मागच्या 3 असतातच. बघा, वैखरी वाणीत आलं का, मागले 3 असतात. कार्यकारण भाव जाऊन दिलाय. कार्यात कारण असतं म्हणत, कारणात मात्र कार्य असत नाही. कारण जे आहे ना ते, पण कार्यात मात्र कारण असतं. मध्यमेत तिच्या मागच्या 2 वाणी असतात. बघा, मध्यमेत तिच्या 2 वाणी असतात. आणि पश्यंती वाणीत एकच पराच असते. पश्यंतीत 1 पराच असते. परा व पश्यंती या 2 क्रियारूप वाणी आहेत. परापश्यंती या 2 क्रियारूप आहेत. याचा स्पष्टार्थ असा आहे की वैखरी वाणीमध्ये क्रियेची स्पष्टता होत असते. वैखरीत आपण बोलतोय ना स्पष्ट. मध्यम वाणीमध्ये क्रियेची अस्पष्टता असते. आता तिथं जाऊन महाराजांच्या विषयी असं काहीतरी करायचं, हो, ठरवून आलेलं असतं ते. तिथं आत काय बोलायचं ते ठरलेलं असते महाराज. हां. पश्यंती वाणीमध्ये ज्ञानाची उद्भुतता असते. काहीतरी जाऊन काय हे करायला पाहिजे, उद्भुतता झालेली असते पश्यंतीत. उद्या काहीतरी करायचं आहे बाबा, काहीतरी म्हणजे संबंधाबद्दल. ना परावाणीमध्ये ज्ञानाची अनुभूतता असते. हो, उद्भूत नाही, ज्ञान स्वतः स्फुरण झालं आहे तिथं, आणि उद्भुतता. आणि परापश्यंतीत उद्भुतता होते ज्ञानाची. आता इथं असं आपण काहीतरी ठरवतो महाराज. हो. वैखरी व मध्यमा हे 2 वाणी चित्तशुद्धी करता आहेत. आता वैखरी मध्यमा चित्ताची शुद्धी करण्यासाठी आहे ना. रामकृष्ण हरी म्हणा, काय करायचं ते करा, चित्ताची शुद्धी करण्यासाठी आहे महाराज. आणि पश्यंती आणि परा या दोन्ही वाणी अज्ञान निवृत्ती करता आहेत. तिथं ज्ञानाचा व्यवहार आला. या 2 वाण्या अज्ञान निवृत्तीसाठी येतं महाराज. श्रवण झालं की मनन करावं, मनन झालं की निधिध्यास करावा. निधिध्यासाने तो वाणीची काही गरज नाही. बरोबर आहे. हां. देहात्मभाव काढून टाकायचा आणि आत्मभाव ठेवायचा महाराज. काय निधिध्यास लावून घ्यायचा. श्रवण झालं की मनन व्हायला पाहिजे, मनन झालं की निधिध्यास लागायला. निधिध्यासानाची परिपाक अवस्था त्यालाच काय म्हटलंय? समाधी म्हटली महाराज. मग काय समाधी उतान पावते काही वेळा, परत आणि लावायची, परत आणि लावायची. मग अजून जरी खाली आलं तरी अजून लावायची प्रयत्नानं. आणि प्रयत्नाने त्याला लागत लागत जर गेले महाराज, तर जरी बाहेर आला तर आत्मसाक्षात्कार घेऊन असतो बाहेर येतो. आणि मग एकदा तिथलं घेऊन आला की जननो हे अवघा जनार्दन, दृष्टीचा बदल होतो. काय होतो? दृष्टीचा बदल होतो. दृष्टीचा विषय बदलतो म्हणायला काय हरकत नाही महाराज. आणि तो विषय बदलल्यामुळं आता ती दृष्टी दुसरं काय बघत नाही. कारण का त्या दृष्टीनं ज्ञानानं काय केलेलं असतं? हे बाधित केलेलं असतं, याच्यातलं सत्यत्व घालवलेलं असतं. हे अज्ञानाचं कार्य आहे ना, अज्ञानाचं कार्य आहे. अज्ञान गेलं की कारणाचं कार्याची निवृत्ती होती महाराज. आणि मग दिसत असलं तरी आता ते सोनंच बघते, अलंकार बघत नाही. नाना प्रकार जरी बघित असलं तरी दृष्टी कुठली आलेली असते? सुवर्णाची. तशी त्याला ब्रह्मदृष्टी आलेली असते महाराज. आणि ब्रह्मदृष्टी आल्यामुळं आता हे त्याला दिसत असताना समस्ती वासुदेव किंवा संपूर्ण ब्रह्मच आहे अशी त्याला ती दृष्टी येते महाराज. हळूहळू जरी पडली तरी बाहेरवाणी ती पाहत असते. हो. आपल्या ह्याच्यात ते अष्टांग योगात ते चक्र भेदन करत जातात. पण आपल्या इकडं आपल्या संप्रदायात महाराज श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन हे इकडं दिलेलं आहे. तिकडल्या मार्गाला त्या शक्ती त्यांचं ते कार्य करतं. बरंच काहीतरी त्या कुंडलीनी जागी करतात. त्याच्यात मरुदिशीचं बरंचंच भांडवल असतं. आणि हे करून देखील महाराज तिथं अपुरी राहिलेत ना. आपला ग्रंथ झाला आहे पाठीमागला कुठला? चांगदेवबासाठी महाराज. महान योग्याला जर महाराज सद्गुरूला शरण जाऊनला आपलं कार्य करून घ्यावं लागलं,
कारण का तिथं मलविक्षेप नव्हते, 2 दोष नव्हते. जगदंतपाती कुठलाही दोष त्याच्याकडे त्या पुरुषाकडे नव्हता महाराज. पण आवरण दोष होता ना, आणि पहिला आवरण दोष आहे, मूळ पहिला आवरण दोष आहे. मग विक्षेपाला सुरुवात होते, आणि विक्षेपात म्हणजे व्यवहार होतो, आणि व्यवहारात मग मला दोष निर्माण होतो. हे 2 दोष तुम्हाला प्रयत्नानं घालवावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी या वैखरी वाणीची गरज आहे आपल्याला. आणि पुढचं जिरवण्यासाठी म्हणजे अज्ञाननिवृत्तीसाठी परापश्यंती या वाणींचा गरज आहे आपल्याला. चांगदेव महाराजांना महाराज विक्षेप नव्हता, आवरण नव्हतं, म्हणजे मल नव्हता, पण आवरण होतं महाराज. तो जग सत्य मानत होता. जग का सत्य मानत होता? मी देह मानत नव्हता, तो आत्मा मानत होता, पण जग सत्य मानत होता. आणि नाना आत्मे मानत होते. ते इथं चुकलीत ते महाराज. आत्मे नाना नाहीत, आत्मा काय एकच आहे. म्हणजे त्यांनाही आवरण होतं. ज्ञानोबाऱ्यांना शरण जाऊन त्यांना ते आज्ञानिवृत्त करावं लागलं महाराज. आज्ञानिवृत्ती पात्र आपल्याला ही गरज, याची गरज आहे महाराज. आज्ञानिवृत्त झालं ना, मग त्या वाण्या देखील आपल्याला हळूहळू निवृत्त होतात त्याच्यात. तात्विक तर परावाणीनेच अज्ञान निवृत्त होते. झालं. सांगायचं काय? परावाणीनं अज्ञान निवृत्त होतं. कारण का सोहम तिथं निघालं ना, सोम हे स्वरूप आहे, लक्षात ठेवायचं. तिथं देहोम जातं आणि ब्रह्महोम, अहम अहम आत्मा मी असं तिथं हे होतं. तिथं ते अज्ञान निवृत्त होतं महाराज. इकडं अज्ञानाचं कार्य अजूनही आहे, आणि जोपर्यंत कार्य होतं तोपर्यंत अज्ञानाचा तिथं ते काय महाराज. बरोबर आहे का नाही? हां, हे सगळ्या वाण्या ज्या आहेत त्या अज्ञानाचं कार्य आहे. आणि मूळ अज्ञानाला सुरुवात झाली कुठं? परावाणीत, लक्षात ठेवायचं. सोहम आलं बाहेर तिथं निघून आलं, आणि शब्दाला हे दिलं, आणि ती परावाणीत तुम्ही गेला ना की मग ते अज्ञान निवृत्त होतं महाराज, पूर्ण अज्ञान निवृत्त. पण कदाचित राहिलेच तर पश्यंती वाणीने पुन्हा अभ्यास करावा. झालं. राहिलंच तर पश्यंती वाणीनं परत निधिध्यास लावायचा. मग सांगितल्याप्रमाणे आला जरी समाधीतनं, म्हणजे उत्थान पावला तरी परत आणि अभ्यास करायचा. आणि समाधी पूर्ण झाली तुम्हाला, म्हणजे ध्यान लागलं पूर्ण ना, विक्षेप निघून गेला ना, जरी बाहेर आला तर ते ब्रह्मस्वरूपानंच. एकदा ते अंतःकरण वृत्ती ते घेऊन बाहेर आली ना, तर मग ते पाहताना हेच पाहते महाराज. परत अभ्यास. इथं अभ्यासाला महत्त्व दिले बघा. हे आमच्यात काय ते दुसरी हात ठेवा, नाही तर मग मंत्रतंत्र काय, हे काय नाही महाराज. ते सांगतात, संत सांगतात, शास्त्र सांगतात, अभ्यास करायचा तुम्ही, आणि तुम्ही अज्ञान धारण केलेलं मी कोणतरी आमका आहे हे आपला पण सोडायचं महाराज. काय काय यांच्यात ते आहे. पण ही महाराज एक लक्षात ठेवायचं गुरुजी, अधिकार असला तर ते होते कार्य. स्पर्शानं होईल, नजरेनं होईल, पण अधिकार जर त्याचा नसेल महाराज तर तेही होत नाही. म्हणजे अधिकार संपन्न करणं आपलं कर्तव्य आहे. तुम्ही अधिकारी झाला ना, त्यांना कृपा करा म्हणायची काय गरज नाही महाराज. कृपेला आपण पात्र व्हायला का पाहिजे का दादा? नाही, हे नाव सांगा. हा, काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाव सांगा. अरे कृपेला पात्र व्हा, ती कृपा करायला माणसं मिळणार, अशी पात्र मिळेना त्यांना. का माणसं नाहीत? त्या पात्रतेची माणसं नाहीत, अभ्यास करीनात माणसं महाराज. पुन्हा अभ्यास करावा म्हणजे अज्ञान निवृत्त होते. हे आपल्या शास्त्राच्या अभ्यासाला महत्व दिले बघा. अभ्यास करणं गरजेचं आहे महाराज. आणि भगवंतानं तेवढ्यासाठी मनुष्य देह दिला आहे. मनुष्य देहात जे करता येतं महाराज, ज्यांना मनुष्य देह मिळाला नाही त्यांना कळालंय इंद्राधिकारी देवांना, पण त्यांना मिळालं, त्यांना महत्व कळालंय मनुष्य देहाचं. म्हणून स्वर्गीचे अमर मृत्यूलुकी व्हावा जन्मामा. त्यांना मिळालेलं नाही, त्यांना कळलाय पण मिळालेलं नाही. पशुपक्ष्यांना मिळालेलं नाही आणि कळालं नाही. तुम्हाला मिळालाय पण मग कळालं नाही, त्यांना पशुपक्षी म्हणावं का काय म्हणावं? हां, मनुष्य जन्म मिळून जर महाराज आपल्याला कळवून घेत नसेल आपण महाराज, आणि फाजीलपणा जर याद करत असेल महाराज, तर आपल्यासारखं
कोण? दुर्दैवी आपण आहोत महाराज. कारण का भगवंताने केवढा आपल्यावर महाराज उपकार केलाय म्हणा किंवा कृपा केली म्हणा, आणि त्याच्या पुढे महाराज त्याने नुसता देऊन ठेवलाय तुम्हाला. पण सगळं भांडवल घेऊन संत महात्मे तुमच्या आमच्या पाठीमागं लागल्या. दादा घरात बायको काम सांगते पाया पडून का हातात घेऊन, कुणाचं लवकर ऐकतोय आपण? सद्गुरू संत हात जोडून सांगतात. बरं कल्याणाचं सांगतात का कशाचं सांगतात? बायका पोरांनी सांगितलेलं कल्याण आहे का घात आहे आपला? हा, खरं आपण कुणाचं विश्वासानं ऐकतोय हो? कोणाला मान देतोय आपण? ऐकू नका असं नाही, ते प्रारब्ध आहे बघून सोपूया महाराज. ते टाका म्हटलेलं नाही महाराज, पण इथं निश्चय करा ना तुम्ही बाबा हे सत्य आहे महाराज. ते सांगतात हे अबाधित आहे. कारण का त्यांच्या सांगण्यात कुठेही त्यांच्या स्वार्थापोटी ते बोलत नाहीत महाराज. जगाच्या कल्याणा विभूती म्हटले, देह कष्टविती परोपकारी. ही लोक जी तुमच्या आमच्या पाठीमागे लागल्या, जोरी चळण गा तोरी म्हणती माझा माझा, म्हणती लहान थोर दे सुखाची या काजा, त्यांना तुम्ही मी आणून देतोय तोपर्यंतच महाराज ती मानतात. बघा काय म्हातारी माणसात आमच्यासारखी लोळायला आल्यात, त्यांची फजिती. पण आता ती फजिती रूपानं कळली तरी त्यातनं निघता येत नाही. आता भोगावेचे लागे, पडावेची लागे, आणि त्याच्या अगोदरही करून घ्यायचं महाराज. आणि त्याच्या अगोदर जरी केलं तरी तिने लाटा घातलेली ती फुलं आल्यासारखं वाटावं. जरी तिने काय म्हटलं तरी आपण पुरुषार्थ गाजवायचा नाही, आपलं प्रारब्ध भोगायचं आहे म्हणायचं. ते त्याला जीवनमुक्त म्हणतात महाराज. म्हणजे काही आलं सुखदुःख समीकृत्वा लाभाला जय जय काय म्हटले ना, सुखी संतोषा दुःखी भय हुशारा न बघा लाभाला म्हणा आणू नये. कारण का तिथं लाभ आणि काय नाही. स्वरूपाच्या ठिकाणी लाभ आणीच्या पलीकडे गेलेला असो महाराज. तो एकच लाभ आहे महाराज. आणि हे होण्यासाठी अभ्यास सांगितला इथं. हळूहळू आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. कुणी करायचा इला सांग ना? हा, कधी करायचा बघूया केला महाराज. आणि एक पाठ चुकला तर तुम्हाला का त्याची खंत वाटत नाही मला हेच काही कळत नाही. हा, का होतंय असं? हे पाठाबद्दल का तळमळ लागेना महाराज? बरं काय आजच्या पाठाला एवढी किंमत आहे आणि ती माझ्याकडे रक्कम नाही तेवढी, जरा महाराजांनी रक्कम वाढवली, परवडायला तरी पाहिजे, असलं तरी काय? हा, अरे 100 लाख रुपये देऊन महाराज आणून त्यात काय ह्यातलं आहे नाव सांगा बघू. हा, बरं मग आपल्याला काय तिकडे जायचं आहे महाराज? त्याचा आपला विषय नाही, तो चालू जगाचं चालू नाही महाराज. पण आपल्याला कळालंय ना आता. एक लक्षात ठेवा, मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे, त्याच्यापेक्षा मुमुक्षुत्व मिळणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. आणि हे मिळालं तरी सांगणारा महात्मा मिळणं त्याच्यापेक्षा फार कठीण आहे महाराज. कशी तरी वडून ताणून कसं ना गुरुजीने आपल्या ही सांगाड घालून दिली आहे महाराज. आणि या भागात गुरुजींच्या सारखा माणूस नाही. अजून मी अगदी छाती ठोकपाना उद्गार काढतो सत्यातनं. त्यांचं प्रारब्ध कसं असू दे, प्रारब्धाचा संबंध त्यांना नाहीच महाराज. त्यांचं कुठं प्रारब्ध आहे महाराज? त्यांनी प्रारब्धाला ठेवलेला थाराच दिलेला नाही महाराज. भोगून संपून ते रिकाम झालेले आहेत. पण आज तसा पुरुष नाही महाराज. प्युअर शास्त्र बोलत होते, प्युअर शास्त्र महाराज. त्यांची बघा कुठेतरी कीर्तन प्रवचन मिळालं तर कुठेही तिने एकाद्री प्रमाण देखील दिलेले नाहीत. एकाद्र प्रमाण त्यांच्या विषयात प्रमाण द्यायला तर थांब म्हणायचे, मी निरूपण करतो, मी दिले तर प्रमाण घे. कारण का प्रमाण सादृश्य असतीलच असं नाही महाराज, असंही होते महाराज. म्हणजे देऊ नये असं नाही, द्या. आम्हाला प्रमाणांची गरज आहे महाराज. पण जास्त प्रमाण देण्यापेक्षा, जास्त पाठापाठांतर असण्यापेक्षा कथन व्हायला पाहिजे ना, प्रबोधन व्हायला पाहिजे ना. प्रबोधनाला महत्व आहे ना. सूक्ष्मता तुम्ही सांगा ना. आणि त्याच्यासाठी एकांद्र आहे बघा. सिद्धांत पटण्यासाठी एकाद्रा दृष्टांत आला झाले झाला. रजू सर्पाचा किंवा स्वप्न दृष्टांत झालं. सगळ्या ओव्याच काय सांगितलं बसायची गरज आहे? हा, एका दृष्टांत आला महाराज. 150 ओव्याच आहेत. मग आता ते सगळ्या ओव्यात सगळ्या साहेब म्हणत बसला. जे विटे झालं ते काम भागलं. सिद्धांत किती? एकच. तिथे कुठे पुरा सांगतोय महाराज. कशासाठी दृष्टांत दिला? त्याचा सिद्धांत काय आहे पटवून देणं गरजेचं आहे महाराज. सिद्धांत गळी उतरायला शिकायला पाहिजे महाराज.
आणि ते गुरुजी कार्य करत होते महाराज, लक्षात ठेवायचं. आणि इथं अभ्यास करणं गरजेचं आहे. मी हात जोडून सांगतोय दादा तुम्हाला, हळूहळू. कारण काही आपल्यासाठी आहे हो. परत हा जन्म आपल्याला मिळेल दादा असं नाही, परत ही संधी मिळेल असं नाही. जन्म आहे की कुठं नाही कुठंतरी, जन्म कुठं नाही कुठंतरी आहेच. मग भलं तुम्ही ब्रह्मदेव होशीला महाराज, काय अडचण आहे. पुरुष प्रयत्न करा म्हणून सांगितलंय महाराज. आम्हाला कळत नाही, आमच्या नशिबात नाही म्हणूच नका तुम्ही. अरे पाठीमागले दिवस फुकट गेले असं वाटावं आणि राहिलेल्या दिवसात तरी लवकरात लवकर तेवढं आपण काम करावं. दिवसभर पाहुण्याच्या ह्याच्यात आपण कुठेतरी रुतावलं, हा, एक तासाभरात राहिलेलं काम करतोय का नाही. हा, आता नाही बाबा, दिवसभर राहिलेलं काम तेवढ्याच दिवसात 2 तासात आपल्याला करायला तिकडं करतंय, पण इकडं मात्र काय नाही. अभ्यास करणं गरजेचं आहे महाराज. अभ्यास करणं ते काय टाका मी म्हणत नाही महाराज. कारण का तुमच्याकडे आता ह्यांच्याकडे असलं तर मला सकाळी चहा मिळणार का नाही. हा, म्हणजे पोटासाठी तुम्हाला व्यवहार करायला सांगितलंय महाराज. व्यवहार होय, कारण का मनुष्य देहा तोपर्यंत तुम्हाला करता येणार आहे. मनुष्य देहाचं महाराज क्षुधा पिपास आहे, 2 धर्म आहेत. ताणभूक लागणार तुम्हाला. वल्ल वाळलं कसं ना तेवढ्या पुरतं झालं म्हणजे झालं. अंगावर वस्त्र पाहिजे महाराज, आणि राहायला झोपडी असली तर चालतंय महाराज. एवढ्यासाठी काम करूया की. बरं, कामाबद्दल कुठं, आणि तेच काम जर ईश्वरार्पण बुद्धीने केलं तर तू परमार्थ ठरतो. तर या सर्वात ईश्वरा स्वकर्मा कुसुमाची विरा, पूजा केली अपारा तोषा लागी महाराज. कुठं तिने काम नको म्हणून सांगितलंय महाराज. पण वेळच मिळत नाही असं म्हणू नका महाराज. वेळ एक दिवस काढू का नाही आपण, त्याचा निरोप आल्यावर का त्याला सांगणार आम्हाला महाराजाचा वेळ नाही. नाही महाराज, दिलेला वेळ फुकट घालवू नका महाराज. प्रत्येक क्षण आपला महत्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. चला, मला काय म्हटलंय. अज्ञान निवडत होते. या 4ही वाण्या मुराव्या लागतात म्हणजे त्यास मोक्ष झाला. 4ही वाण्या मुराव्या. हळूहळू परमार्थ आपल्याला मुरत जायला पाहिजे महाराज. करायचा परमार्थ महाराज, परमार्थच करायचा महाराज. पण जगाला धावण्यापेक्षा मुरवायचा परमार्थ. माझ्या ठिकाणी किती त्याच्यातली प्रगती झाली आहे. शास्त्र लोकांना सांगण्यासाठी नाही महाराज, स्वतःला लावून घेण्यासाठी आहे. आपल्या अंतःकरणावरती किती बदल झालाय. विषयासक्ती आपली गेली आहे काय. इंद्रिय आपल्या तर थांबतात काय का, अजून चळमळ होती आपल्याला. हे आपल्याला मनात अजून काय विकार निर्माण होतात काय. कथा मन शांत झालंय हे आपलं आपण बघायचं महाराज. ह्या वाण्या हळूहळू काय व्हायला पाहिजे, मुरत जायला पाहिजे महाराज. आपल्याला 4 वाणी मोक्षाकरता दिले आहेत बघा. 4ही वाण्या मोक्षाकरता दिलेल्या आहेत, पण आपण त्याचा विनियोग करून घेत नाहीत. कारण का रामकृष्णारी म्हणायला ही वाणी दिली आहे. दिवसभर किती वेळा रामकृष्णारी म्हणतात नाव सांगा, करत बोलायचं. उगाळ्या बसणं हाय नाही महाराज. रोज आम्ही तासभर उठल्या हरिपाठ म्हटल्याच्यावर बर तेवढा 1 तासभर हरिपाठ झाला. मग दिवसभर किती, कोणता हरिपाठ 23 तासात. प्रपंच हरिपाठ, मग हरी सपाट, हरीकडे सपाट. ते बी कुणीकडे तरी जायचं असेल आणि रात्री ठरलेलं असं न्याम 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 करून कुठला आपण कुठला आणि कुठलं काय ते काय माहिती नाही. बटणं घालीत चालू असं तर ते तिकडे किकवाडी बाजू दिला असं फोन येते असतोय. आलो थांब सुरूच असतंय महाराज. ते देऊ म्हणतो या काय कटकटीत आलो असेल महाराज. असं नाही चालत महाराज, चालत नाही महाराज, चालत नाही. आपलं आयुष्य आपलं खायला लागलंय महाराज. काळ आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी राहा श्रीहरीच्या म्हटले. रात्रंदिवस त्यात राहा, स्वतःच्या हिताचा तू घोर व्हा, काळजी कर. पुढे अशी दशा येईल, अशी काय म्हटलंय ते येईल पुढे. मन काय होईल, वेड होईल. रोकडे आत्मज्ञान. कारण का आता आम्हाला किती जरी आणून ठेवले ग्रंथ
काय याच्यात शिरतंय महाराज? आता ऐकलेलं मागणं काहीतरी बोलायला तिसरंच काहीतरी बोलतंय. बोलायचं म्हणून जरी ठरवून आलेलो असलो तरी ह्यातनं तिसरंच काहीतरी निघतंय महाराज. असं होतंय महाराज. किती त्याला प्राज्ञ बुद्धी प्रगत तो किती पाहिजे बघा, जसंच्या तसं निघायला. आणि त्यांना अभ्यास करून ठेवलेला असायला पाहिजे तर ते निघतंय महाराज. नाहीतर सगळे विरोधच निघतंय. नाहीतर मग आम्हाला टिपणं काढून जायला पाहिजे. मग आता सगळे आपण टिपणीच आहोत. काय महाराज, अरे काय चाललंय महाराज? गेले एखाद्याने टिप्पण काढून ठेवलंय, काढून घेतलं तर काय करणार तुम्ही? प्रवचन बसला आणि त्यानं ती टिप्पण काढून घेतलं. बोला महाराज. आता प्रसंग येत नाही चाललंय महाराज आमचं. नाहीतर काय महाराज, काय चाललंय महाराज हे तुमचं? यार तुम्हाला जर अजून अंतग्रह तुमच्या झालेला नाही, काय दुसऱ्याला तुम्ही सांगणार महाराज? हे पुस्तकी ज्ञान काय काम करते काय महाराज? अरे परोक्ष वृत्ती झालेली पुढं महाराज कार्य होईना झाले. विषय सोडून बाजूला बरोबर तर का? विषय सोडून बाजूला जातोय, घर सोडून बाजूला जाईना झाला. गेल्या बघूया इथं दुसऱ्या जगाला शिरतोयस काय? हा, त्याचा अभ्यास झालाय. तेच माझं घराचा अभ्यास झालाय. हे आम्हाला कोणी विचारी नाही झालं म्हणून आमच्या महाराज गिऱ्यात चाललं होतं. महाराज हे लक्षात ठेवा, लोकांचा घात नाही. तुम्हाला वाटतंय आम्ही लोकांना फसवलं, पण लोक कोण फसत नाही. त्यांचा कोणतरी ईश्वर आहे, त्यांची साधना असेल तर त्यांना कधीतरी पश्चाताप होईल. कोणतरी त्यांच्या जीवनात पुरुष भेटेल, ईश्वराला ते करावं लागेल. पण तुम्ही फसला, तुम्हाला ते भोगावं लागणार आहे. लोकाला अंधारात ठेवून जर तुम्ही तुमच्या जर ही भरीत असेल महाराज, तर हे परमार्थ चालत नाही. परमार्थ हा कल्याणासाठी, जीवाचं बंधन निवृत्त होण्यासाठी परमार्थ, त्याचं नाव परमार्थ आहे महाराज. पोट भरण्यासाठी नाही महाराज, पोट जाळायसाठी आहे महाराज. या पोटाकारणे गा झालो पांगिला जना, नसरेचे बाय माय बाप भिके नाही खंडना, फोडारा म्हणती एक तया नाही करून. स्वान हे पाठी लागे अशा बहुदारुणा, ती अशा स्वानासारखं पाठीमागे लागले महाराज. पोट जाळायचं म्हणजे अविद्याने वृत्त करायची महाराज. हे पोट म्हणजे इच्छा, हे वासना, त्या जाळायच्या आहेत महाराज. आणि त्याच्यासाठी याला कारण असणारं जे आहे त्या स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि ते निवृत्त करण्यासाठी सातत्यानं आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यासाठी या वाणींची गरज आहे. पण वाण्या देखील हळूहळू मुरत जायला पाहिजेत. कारण का शब्द प्रमाणाला इथं अत्यंतिक महत्व दिलेलं आहे महाराज. शब्दानंच आपण बंधनात पडलोय. कुणीच तुम्हाला ओम्या गोम्या म्हणून नाव दिले ना, उपजल्या बाळकाशी नाव नाही ते पाशी ठेवले नावाशी उरीत उठी मारत. आणि तेच म्हणतात तू देह नाहीस, तू ब्रह्म आहेस. शब्दानंच आपण देहावर तादा तुम्ही धरलं, सांगताना ते शब्दानंच सांगतात. तू करता नाहीस, भोगता नाही, सुखी नाहीस, दुःखी नाही, पापी नाहीस, पुण्यवान नाही, बंध नाही, मोक्ष नाही, स्वरूपानं तू सच्चिदानंद स्वरूपानं तू आहेस. आणि ते झालेलं ही हळूहळू आपल्याला मिळून जायला पाहिजे महाराज. दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवन. भगवंतानं मनुष्य जन्म जो दिलाय ते एवढ्यासाठीच, नाशी जीवपण भवन, म्हणजे अज्ञानिवृत्तीसाठी सगळी ही सामुग्री त्याने तेवढ्यासाठी दिली. इतर देहातल्या जीवाला ही सर्व सामुग्री पंचविषय भोगा करिता दिली आहे. आता इतर देहातल्या प्राणी मात्रांनी म्हणजे कुत्र मांजर काय असेल ते, त्यांनी ही सगळी सामुग्री दिली, पण भोगासाठी दिली. पण मनुष्य जन्माला जी सामुग्री दिली ती ह्यातनं मुक्त होण्यासाठी महाराज. मनुष्य जन्मात महाराज तुम्हाला नरकही प्राप्त करून घेतोय, स्वर्गालाही जातोय आणि मुक्तही होतोय महाराज. कारण का मनुष्य देह हे अधिष्ठान मानलेलं आहे. लक्षात ठेवा तुम्ही. याला क्षत्र म्हटले महाराज. आणि यात व्यवहार करणारा क्षत्रज्ञ म्हटले. यात जी काय पिरशीला तसं उगवतंय महाराज. अधिक जर वाईट केला पण कुकर्मात वाढलो तर नरकाला जातो तो. पुण्य संपादन केलं तर स्वर्गाधिकाला जातो. आणि पाप पुण्याच्या अतीत निष्काम उपासना झाली आणि सद्गुरूला शरण गेलो आणि तत्वमसी महावाक्यात तर गेलो तर मग बीज बाजूने केली नाही. जन्म मरणाच्या अतीत होतं महाराज. हे मनुष्य देहातच करता येतं, इतर युनित करता येत नाही.
कारण का इतर योनीत आहार भय मैथून निद्रा समान आहेत. त्या योनी आहेत ते भोगप्रधान आहेत. आलेले भोगायचं निघून जायचं. पण महाराज मनुष्याच्या ठिकाणी एक बुद्धी नावाचा आईला असा ना अंक चांगला दिलाय, बरोबर आहे. एक विशेष रूपाने आहे. तुम्हाला विवेक कळलेला आहे. विवेक जागा करून ठेवणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि आपल्याला प्रयत्न करता येतो. आपण परतंत्र नाही, स्वातंत्र्य आहे आपल्याला. देव होईन म्हणते ती, मग आणि काय हो. म्हणून मनुष्य जन्म जो आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. इतर योनीला हे करता येत नाही आणि त्यांनी नाही केलं तरी पाप नाही. पण तुम्ही आम्ही नाही केलं तर नाहीतर का थोडी म्हटले बघा ते. मग तो करतो की हा देह काढून घेतो आणि कुठेतरी जा तिकडे आता त्या सांगाड्यात आणि फिर काय फिरायचं ते असं होतं महाराज. हो. इतर देहातल्या जीवाला ही सामुग्री पंचविषयी भोगाकरता दिली आहे व नरदेहातल्या जीवाला ही सामुग्री भ्रमनिवृत्ती करण्याकरता दिली आहे. झालं. नरदेह म्हणजे मनुष्य देह. नरदेह निदान लागले अति उत्तम सार उत्तम गती देव होईन म्हणती ती होती कानाची ती धरावे म्हटले. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषले शरीर साध्य होय केले शरीर साध्य बरोबर. ही केवळ तुम्हाला सामुग्री भगवंतानं दिली आहे ती एवढ्यासाठी दिली आहे. कारण का परत परत मनुष्य जन्म मिळेल अशी आपल्या हातात नाही. कारण का पाप पुण्य दोन्ही समान व्हावं लागतं तेव्हा मनुष्य जन्म मिळतो महाराज. ते का आपण करायचं म्हटलं तर होईत नाही महाराज. मागुती हा जन्म पावशी भोगिले सुख दुःख जाणशी हे तो न घडेले सायाचे म्हणजे प्रयत्न करून देखील घडत नाही म्हणून सांगितले. का आणि चित्ती धरावी आता मिळालेला पुढचा जन्म मिळेल मी करीन असं म्हणण्यापेक्षा आत्ताच्या आता का करू नये महाराज. कारण का मिळाला ना आपल्याला जन्म. बाकीचे ते करता येत नाही. मनुष्य ते करता येतं महाराज. तेव्हा चार वाण्या जीवाला मोक्षोपयोगी आहेत. म्हणून चारी वाण्या जीवाला मोक्षाच्या उपयोगी आहेत, मोक्ष उपयोगी आहेत. पण त्याही विरून जावं. आता अविद्येसह त्यांनी आपल्या स्वरूपाचा बाध करून घ्यावा लागतो. झालं. अविद्या निवृत्तीसाठी ती आहेत. मग त्या चारी वाण्या मनुष्याला मोक्ष स्वरूपासाठी उपयोगी येतात. पण त्या वाणीने काय करावं. अविद्येचं कार्य आहे ते. अविद्या निवृत्त झाली ना अविद्येसह आपणही विरून जावं त्याच्यात हळूहळू हळूहळू. आणि काय आहे परमार्थात तुम्ही बघा तुम्ही हळूहळू हळूहळू आपण कुठेतरी एकांतात बसून शांत व्हायला शिकूया महाराज. नाही जरा फिरून येतो म्हणतोय. पंढरपुरात जरी गेला तर चक्कर टाकून येतो म्हणतोय. आता का काय करायचं. ते दूत महाराज चक्कर होऊन कुठेतरी पडशील एवढं सांभाळ म्हणजे फिरायचं आमचं बंदच होईना महाराज. काय चाललंय देवा. तुका म्हणे फिरे भवंडीने दमजिरी महाराज. जागा तुमची इथं आहे. फिरून कुठं काय करणार तुम्ही. हा फिरून भ्रम वाढतो का भ्रम निवृत्त होतो महाराज. हा कठीण आहे. होय दम वाढतो. आम्ही अमकं करून आलो अमके तमकं करून आलो करून परत आलाच ते बरं झालं सांगायला अवघड आहे. आणि बहुतेक जीवाला मोक्ष झाला की अविद्येसह चार वाण्या संपतात. बहुतेक मोक्ष झाला चारी वाण्या संपतातच. कारण का कारण गेलं ना कार्य राहतच नाही महाराज. कारणाचं कार्याची आपल्यात निवृत्ती आहे. म्हणून हा जो आपला वेदांतशास्त्राचा जो आपला वारकरी संप्रदाय तो अतिशय उच्च कोटीचा आहे. जीवाचं निश्चित कल्याण करून देणारा हा मार्ग आहे मला. अद्वैत तत्व जे आपलं वेदांतशास्त्र जे आहे महान टोकावरच आहे महाराज. आणि हे आजचाच टाकायचं नाही. आणि ऋषीमुनीने हाच तुम्हाला हे परंपरेनं सांगून दिलेला आहे महाराज. चा वारसा चाललेला आहे महाराज. अजूनही चालत राहणार महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. कारण का याच्या पाठीमागं ईश्वराची साथ आहे. त्याला हे करावं लागणार आहे. बाकीचे संप्रदाय येतील जातील काय प्रश्न नाही महाराज. पण हा संप्रदाय अनादिकालाचा अपौरुष आहे आणि अबाधित आहे. याच्यावर किती जरी आघात आले तर त्या सगळ्याला ढकलून देऊन हा तसाच्या तसा सिद्धांत राहणार. कारण का जीवाच्या नेमक्या कल्याणासाठी अहितापासून काढती इथं देऊन वाढवती नाही का. श्रुती परवती मौली जगा. श्रुती माता म्हणजेच वेद माता महाराज. आणि वेद हा अपौरुष आहे महाराज. त्याच्या सांगण्यात गुरुजी कुठलाही दोष नाही.
म्हणून आपण थोडं थोडं विचार करून निर्दोष बोलायला शिकणं गरजेचं आहे महाराज. निर्दोष भाषा हीच आहे. हो, प्रक्रिया या वाणीची गरज आहे, पण त्या वाण्या देखील माझा आपल्याला हळूहळू मिळवत जायचं महाराज. म्हणजे एखाद्याला विचारायला तर सांगा, हे यथार्थ सांगा, तेही सांगा, यथार्थ सांगा. नंतर आता आम्ही बोलायचं बंद केलंय, बोलायचं बंद केलंय. काय महाराज मौनी महाराज असतात आणि लिहून देतात. मग ते आत मनात आहे का नाही? अरे बोलल्यापेक्षा मनातलं जास्त होतंय महाराज. मनातली क्रियाच आहे, मानसिक क्रियाच आहे महाराज. त्याला मौन म्हटलेलं नाही, त्याला वाणी थांबली म्हणायचं नाही महाराज. साखर बिन घालता दूध असं असं जरासं गरम करून आणा. वेलची टाकली तर चालेल. काय अरे सांग ना, जरा साखर थोडी घाला, कमी करा, आणि जरा दूध घसा जरा झालाय आळला करून जरा दूध आणा, काहीतरी म्हणा. काय सांग, बोलायला काय मिळतं? आत जे उमटते ते, अरे मनाचं नाही तर ते वाचेची उमटेल. काय म्हटले, आवडीची क्रिया आधी म्हणून उठी, मग वाचायची टेशी करायची नाही, करावशी. ज्ञानाची स्वरूप सांगत असताना, ज्ञान लक्षणं सांगत असताना मग मनाचं काय, अरे सांगितलं ते सगळं मनाचंच आहे महाराज. मनाचं जर नसेल तर उमटेल काय वाचीशी महाराज. हे वाण्याच आहेत महाराज, लक्षात ठेवायचं. वैखरीतनं आले की मनात जातं, मनातनं मग बुद्धीत जातं, बुद्धीतनं मग कारणात जातं. कुठं? कारणात जातं महाराज. आणि कारणात एकदा गेलं की तिथं ते विलीन व्हावं. काय कारणात गेलं त्याचं कारण अज्ञान आहे ना, निवृत्त होतं ज्ञानानं, तिथं ती विरती महाराज. हो, प्रवृत्ती पासून निवृत्ती सहज येतं महाराज. परापश्यंती मध्यमा वैखरी चारी वाण्या कुंटल्या वेदचारी. हो, चार वाण्या कार्य, तिचे कारण अविद्या. झालं. चारी वाण्याचं कारण कोण आहे? अज्ञान आहे, अविद्या. ह्या वाण्या ज्या आहेत ते कार्य आहेत, आणि त्याला कारण कोण आहे? अविद्या आहे. हो, आपलं देह सगळे हे अविद्येचं कार्य आहे महाराज. म्हणून लई या स्थूल देहाला थोबाळीत बसू नये, म्हणजे त्याला काय कुठे टाकायचं नाही, पण याच्यापेक्षा आतल्या सूक्ष्म शरीरात आपण चिंतन करायचं. लक्षात ठेवायचं, सूक्ष्म शरीरात तुमचा सूक्ष्म व्यवहार असतो महाराज, आणि तिथं सगळं अहममयेत तिथं धारण केलेलं असतं महाराज. त्यातलं केवढं कमी झालंय, काय काय झालंय, त्याचं परीक्षण सारखं करायचं महाराज. चार वाण्या कार्य, तिचे कारण अविद्या. बघा, चार वाण्या कार्य आहेत, आणि त्याचं कारण ही अविद्या आहे. त्या अविद्येची निवृत्ती ब्रह्माकडून होत नाही, अविद्येकडून होत नाही. अविद्य कार्याकडूनच अविद्येची निवृत्ती होते. शब्दाला गरज का लावली येतं हे लक्षात ठेवायचं. जरी कार्य असलं तरी त्या कार्यानंच कारणाची निवृत्ती कशी होती? कारण का ब्रह्म काय तुम्हाला सांगत नाही. अविद्या काय अव्यवहार्य आहे, ती काय सांगू शकत नाही. ब्रह्म अव्यवहार्य आहे, ते काय सांगू शकत नाही. अविद्या ती अविद्याच आहे, ती काय ज्ञान सांगणार आहे नाही. तरी पण काय अविद्या आहे ते कोण सांगणार महाराज? त्याची जी कार्य आहेत ना तेच सांगतं. त्याच्यासाठी पुढे उदाहरणं दिले बघा. कळलंय का गुरुजी? आलं का लक्षात? काय काय अविद्या नसून अविद्या कार्य, म्हणजे चार वाण्या तुम्हाला मुक्त करणार. हा, उदाहरणार्थ रेणुका मातेला तिचे पतीने म्हणजे जमदग्नीनेही मारले नाही, तर स्वतःही मेली नाही, तर तिच्या कार्याने म्हणजे परशुरामाने तिला मारले आणि बापाला नमस्कार केला, तेव्हा त्याचेच वरदानाने पुन्हा उठवले. अशी बरीच मोठी कथा आहे. परंतु रेणुकेला परशुरामाने जसे मारले तसे चार वाणे अविद्येची निवृत्ती करतात, एवढ्या अंशातच उदाहरण दिले आहे. चार वाण्या काय अविद्येची निवृत्ती करतात. वाणीची आज गरज आहे आपल्याला. कुठंपर्यंत कार्य जरी असलं तर ती अविद्येची निवृत्ती करतात. म्हणजे तत्वमसी महावाक्य ते ज्ञानानं तिथं ते अज्ञान निवृत्त होतं महाराज. तिथंपर्यंत त्याची गरज आहे महाराज. वाण्या ह्या जरी कार्य असल्या तरी याला कारण अज्ञान आहे ना, ते अज्ञान या शब्दानंच निवृत्त होतं महाराज. लक्षात ठेवा. हो, अशा रीतीने चार वाण्या अविद्येची निवृत्ती करून अविद्ये बरोबरच आपणही मावळतात. हो, यास दृष्टांत देतात. देहासवे हात पाये, जाती मनासवे इंद्रिय, का सूर्यासवे जाय किरण जा. अर्थ,
देहाबरोबर हातपाय जशी जातात, मनाबरोबर इंद्रिय जशी जातात, किंवा सूर्याबरोबर किरणाचे समुदाय जसे जातात. विवरण: जसे देह गेला की त्याबरोबरच हातपाय जातात, मन गेले की इंद्रिय जातात, किंवा सूर्य गेला की त्याचे किरण जातात. कारण देहच जर नाही तर हातपाय कशी राहतील, मन जर नाही तर इंद्रिय कशी राहतील, सूर्यच जर नाही तर किरणे कशी राहतील, तसे अविद्याच जर नाही तर चार वाणी कशा राहतील. हां, जुनी कार्यक्रम बहुत आवला आहे. तुम्हाला देह आहे म्हणून ही हातपाय जात आहेत, आणि जिकडे देह जाईल तिकडे हातपाय जातात महाराज. ते काय हातपाय घरात ठेवून देहाला जाता येत नाही, कारण का ते कार्यकारण एकच आहे महाराज. मन आहे म्हणून तर मनाबरोबर इंद्रिय बाहेर जातात, सूर्याबरोबर किरण बाहेर येतात. तसं अविद्येबरोबर ह्या चारी वाण्या येतात महाराज. अविद्येच्या जे चार वाण्या काय येतात, अविद्या हे कारण आहे आणि त्याला कार्य म्हणून या चारी वाण्या येतात महाराज. पण जिकडं अविद्या जाईल तिकडे ह्या वाणी तिकडे जातातच. कारण का वाणी गेली की त्याच्यात अविद्या आहे असं म्हणायला काय हरकत नाही महाराज. इंद्रिय तुमची आली ना, देह आला म्हणूनच इंद्रिय आली. तसं वाणी आहे ना, त्याच्यात ती पाठीमागं अविद्याही असते. हो, बोला. सूक्ष्म देहाचा लय होऊन देह राहू शकतो का? लय होऊन राहू शकतो. राहतो की राहतो ना. सूक्ष्म देहाचा लयच करायचा आहे, बादच करायचा आहे. स्थूलाचा नाश होतो. लक्षात, सूक्ष्म देह बाधित होतो आणि कारण देहाचा अत्यंत अभाव होतो. कारण का देह कारण देह मानलेला आहे. स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव तुमच्या कार्यावरून त्याला मानलेला आहे, आणि त्या कारणाचंच हे कार्य आहे सूक्ष्म देह. सूक्ष्म देह वासनात्मक आहे, लक्षात ठेवायचं. जोपर्यंत तुम्हाला कारण देह निवृत्त होत नाही, अज्ञान निवृत्त होत नाही, तोपर्यंत तो राहतो. आणि समजा आता जीवनमुक्त झालं, तुम्हाला मुक्ती झाली, तुम्हाला अज्ञान निवृत्त झालं, तर त्या अज्ञानाचे दोन अंश धावल्यात. विक्षेप अंश आणि आवरण अंश. ज्ञानानं काय होतं, आवरण अंश जातो, ज्ञानानं आवरण अंश जातो, विक्षेप राहतो. म्हणजे त्याचं प्रारब्ध आहे तोपर्यंत देह राहणार. एक लक्षात ठेवायचं, प्रारब्धाचा तुमच्या या देहाचा आणि अज्ञानाचा काय संबंध आहे? ज्ञानाचा अज्ञानाशी संबंध आहे. ज्ञानाचा अज्ञानाशी संबंध, आणि त्या अज्ञानातलं कार्य घेऊन आलेला हा देह आहे. देहाचं प्रारब्ध आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्यवहार करावा लागणार. लक्षात ठेवायचं. म्हणजे हा देह आहे तोपर्यंत तुमचा व्यवहार होणार. व्यवहाराला कारण हा केवळ देह नाही, सूक्ष्म देहाच्या ठिकाणी सगळा व्यवहार असतो, आणि तो प्रगट होण्यासाठी हा स्थूल देह आहे. आलं का लक्षात? आणि या दोन्हीला कारण कुठलं? अज्ञान आहे. पण अज्ञानाचा निवृत्त झालंय, तरी पण त्याचा अज्ञानातला आवरणांश निवृत्त झालाय ज्ञानानं. विक्षेप अंश म्हणजे तुमचं प्रारब्ध आहे तोपर्यंत व्यवहार होणार. पण आता तो व्यवहार होताच ना, बाधित अनुवृत्तीने व्यवहार होतो. म्हणजे सूक्ष्म देह हा बाधित झालेला असतो महाराज. आणि म्हणून तिथं सांगले बीज बाजूने केली, आता त्यांचा व्यवहार होतो, पण पुढं ती क्रियामान घडत नाही. क्रिया होते पण क्रियमान घडत नाही. याला जीवनमुक्त म्हटले महाराज. आता आपले सगळे जे व्यवहार आहेत ते विक्षेपातलेच आहेत ना? विक्षेपातले आहेत, पण आमचं तादात्म्य आहे ना, मी करतोय असं म्हणतोय ना. त्यांचं अहम आणि मम गेलेलं असतं, आमचं अहम मम गेलेलं नाही. हे बघा, फलाचा आस्वाद आणि कर्तेपणाचा मत याचं नाव काय? बद आहे. त्यांना काय मिळवायचं राहिलेलं नसतं, फलाची आसक्ती गेलेली असती, कारण का त्यांना फलच शिल्लक राहिलेलं नसतं. एकदा ब्रह्मस्वरूपाने ते प्राप्त झाले ना की हिच्यात आता जगताचा अत्यंत अभाव झालेला असतो. लक्षात ठेवा. आणि मी एक कोणतरी करता आहे असा त्यांचा देवभाव देखील निघून गेलेला असतो, कारण का स्वरूपाचा मी आणि माझं हे सगळं त्यांचं हरपलेलं असतं. आणि त्याच्यामुळं व्यवहार होतो तो तुमच्या आमच्यासाठी त्यांचा होतो, पण व्यवहारातला अहंकार निघून गेलेला असतो आणि काही मिळवायचं राहिलेलं नसतं. त्यांच्यामुळे त्यांची क्रिया जरी झाली तर त्या क्रियेतलं फलाला फलून म्हणजे फल होत नाही त्याचं. मानायला काय हरकत आहे? बोला. आपण जीवनमुक्त आहे असं मानून विक्षेपातले व्यवहार सगळे चाललेत आपलं असं म्हणायचं. एक लक्षात ठेवायचं. म्हणून कारण काय माहिती आहे काय, फलाची अपेक्षा आहे ना. हा जीवन मुक्तासाठी विक्षेप आवश्यक आहे. अपेक्षा म्हणतोय आपण निरपेक्ष आहे बघा. एक लक्षात ठेवायचं, हे काय कुणाला माहिती नाही. तुमचा निरपेक्षेतनं व्यवहार होतो
का सापेक्षित होतो हे कुणाला कळत नाही. लक्षात ठेवा. आज तुमच्या जर अंकुर असेल बोला बोला काय बोलता? नाही आम्ही आता दिल ते घेऊन येतो म्हटल्यावर आता अपेक्षा आहे का नाही नाव सांगा. म्हणजे अजून आम्हाला काहीतरी अधिक द्यायला पाहिजे. काहीतरी शिरपड काशाला द्यायलाच पाहिजे म्हणजे अपेक्षा. हा एक लक्षात ठेवा. बरं आता आम्ही काहीच घेत नाही. आहेच ना. अरे घेत नाही. घेण्या न घेण्या अतीत आहे आपण. आम्ही काही घेत नाही. आम्ही काही घेत नाही. हे तरी काय तुम्हाला उठायला आले महाराज. म्हणजे तुम्हाला काहीतरी घ्यायला पाहिजे होतं काय. काहीच इथं उमटत नाही हो. पाण्यावर जशी रेग उमटत नाही आमच्या काळ्या दगडावल्या रेग आहेत पांढऱ्या विनावर. जीवाच्या ठिकाणी जे लक्षात ठेवायचं. ज्ञानानं काय होतं महाराज. व्यवहार थांबत नाही. लक्षात ठेवा अजून बी तुम्ही. व्यवहार तुमचा प्रारब्ध आहे तोपर्यंत करावा लागणार आहे. राजा जीवनमुक्त होऊनच राज्य केलं. कोणी जनकानं त्याचं भोगातलं राज्य होतं. त्याचं प्रारब्ध होतं ते भोगातलं होतं. या ऐश्वर भोगातलं त्यांचं राज्य होतं प्रारब्ध होतं. म्हणून त्यांना कधी त्याची ग्लानी आलीच नाही आयुष्यभर. सुखाचार्यांचं जे प्रारब्ध होतं त्यात भोग नव्हताच महाराज. म्हणून त्यांनी 10 वर्ष अखंड समाधी लावून बसले. निर्विकल्प समाधी तिथे 10 वर्षे होते. आणि मग ते विधेय कैवल्याला प्राप्त झाले महाराज. 10,000 वर्षे. त्यांना कधी त्याची आणि जनकांना कधी ग्लानी आलीच नाही. कारण का पण देहीच विधी भोगुदशा विधेय कैवल्य त्याला विशेषण दिलंय. प्रबोधन दिलंय. कुणाला. जनकाला. राज्य भोगत असताना. कारण का ती देहाचा संबंध त्यांनी ठेवलेलाच नाही. देहाचा माझा काय संबंध नाही. मी आत्मस्वरूप नाही. आणि व्यवहार होणारा तो देहाचा आणि त्या व्यवहाराचा संबंध आहे. तो व्यावहारिक सत्तेतला आहे. आणि परमात्मा पारमार्थिक सत्तेतला आहे. त्या सत्ता जाणून होत्या त्या सत्तेतनं ते व्यवहार करत होते महाराज. याज्ञवल्क्यांना काही दिवस महाराज भोगाची इच्छा होते. त्याने एवढा संग्रह केला महाराज. तर ते अगोदर महाराज सगळे नेऊन ठेवत होते महाराज. जनकांच्या इथे ज्यावेळी सभा भरत होत्या महाराज त्यावेळी लाख गाई 2-2 नाणी शिंगात बांधून ठेवलेल्या असायच्या. सोन्याच्या नाणी बांधून. आणि त्या अगोदरच घेऊन जायचे महाराज. न्या जाऊ म्हणायचे. मी जिंकलोय म्हणायचे. केवढा आत्मविश्वास होता महाराज तुम्हाला त्यांचा. आम्हाला एखादा प्रश्न सांगायचा उत्तर द्यायचं म्हटलं तर संशय असतो. माझं उत्तर बरोबर आहे का नाही काय की. पण सभेत त्यांचा महाराज मी जय जिंकणारच. आणि त्याच्यासाठी त्यांनी गार्गीला पुढं करून महाराज परीक्षा बघितली महाराज. आणि त्या गार्गीने सांगितलं यांच्या कोणी तुम्ही नादाला लागू नका. आणि त्यांना ज्यावेळी खरोखर त्यांचं प्रारब्ध संपलं ना त्यावेळी त्यांनाच उपरती झाली. आता याचाने माझा काय संबंध नाही. आणि मग त्यांनी त्या 2 वाटण्या करायला सुरुवात केली. त्यांच्या 2 पत्नी होत्या. एक मैत्री आणि दुसरी गार्गी नाव कात्यायनी. ती कात्यायनी त्याने म्हणली माझी एक या धनाची एक वाटणी आहे आणि ज्ञानाची एक वाटणी आहे. कोणाला पाहिजे ते बघा. ती गार्गी काय म्हणते ती कात्यायनी तुझं ज्ञान ठेवता तिकडे म्हणते. काय करायचं मला एवढं ऐश्वर भोगून संपलं. काय खावावं प्यावं लिहावं तेवढं झालं म्हणते. आणि काय कुठला मुखीन कुठलं काय महाराज घे म्हणते तुला. मैत्रिणी म्हटलं तुझं काय. तिने सांगितलं महाराज आतापर्यंत आपण पती पत्नी होतो. आता तुम्ही गुरु आणि शिष्य. मला तत्वज्ञान काय आहे ते सांगा. मला खरं समाधान कशात आहे त्याचा तुम्ही बोध करा म्हटले. मैत्री खरोखर मला तू आत्ता याच्या अगोदरही आवडत होतीस पण आता तू खरोखर मला प्रिय झालीस महाराज. आणि त्यावेळी त्यांना त्याची ग्लानी आली. म्हणजे जीवनमुक्त पुरुष ऐश्वर भोगत असताना देखील मुक्त असतो. आणि ज्यावेळी त्यांचं प्रारब्ध तिथलं क्षीण होईल त्यावेळी त्यांना सहज संन्यास घ्यावा होतो. ते सहज संन्यासातच असतात महाराज. कारण का ऐसा घेई का रे संन्यास थोडी संकल्पाचा नाश मग तू राहे भलते नाही ज्यानी वनी खाटी बोय म्हटले. खरा संन्यास तो आहे महाराज. संकल्पाचा तुमचा निवृत्त झाला ना तो खरा संन्यास आहे महाराज. नाहीतर इथं संन्यास घ्यायचा आणि संकल्प करायचा मठ बांधायचा कशाचा संन्यास होतो. याला काय संन्यास म्हणतात काय. संन्यासानं कुठे 1-2 दिवस रात्री जर त्यांचे काय हे ठरलेले आहेत महाराज त्याला संन्यास म्हणतात महाराज. आणि तो मनानं संन्यास कारण का सगळी क्रिया तुमची आमची मनानं होती महाराज. ते आमचं सूत्र आमची झाली ब्रह्मसूत्र ना त्याच्यात बघा शेवटला तिने मनाबद्दल महाराज 5-6 पानं मांडलेले आहेत महाराज. ते तुमच्याकडं हे करून देतो मी. किती मनावर सूक्ष्म हे संस्कार असतात आणि तेवढे निवृत्त झाल्याशिवाय महाराज
आपण मुक्ततेला प्राप्त होत नाही महाराज. किती अभ्यास करा महाराज, कुठं नाही कुठंतरी त्याचं बारीक हे अविद्येचा लेस राहतोच महाराज. आणि ते कधी कार्य करेल, वासनाच त्यात नाही अनेक जन्माच्या. तुम्ही आम्ही काय आता एका जन्मात आलो नाही परमार्थाला लागलो असं काय आहे महाराज? कितीतरी पाठीमागे जन्म झाले आहेत, तेवढ्या सगळ्या वासना असतात महाराज, आणि त्या कार्य करत राहतात. आणि म्हणून जीवनमुक्त पुरुषाचा देह असतो, सूक्ष्म शरीर असतं, पण बाधित झालेलं असतं. बाधित असतं म्हणूनच तो व्यवहार होतो म्हणजे तादात्म्य राहिलेलं नसतं. त्याच्यासाठी तिथं दिले बघा, एक लसूण ठेवलेलं भांड, लसूण काढलाय पण त्याच्यात सुगंध तो राहणार आहे, बरोबर आहे. परत दग्ध पठणी आहे दिलेला आहे, जळलेली घडी आहे पण आता ती हीन आलेली तरी शिवता येत नाही, घडी दिसते. तसं मग पुढं अज्ञानाचे दोन अंश दावलेत, आवरण अंश आणि विक्षेप जाऊ. ज्ञानानं काय होतं, आवरण जातं पण विक्षेप राहतो. जरी विक्षेप राहिला तर त्यांचा अहंकार निघून गेलेला असतो, त्याचा कर्तेपणा निघून गेलेला असतो, जगतावरचं सत्यत्व निघून गेलेलं असतं. मीच ब्रह्म आहे ठाम त्यांचा अनुभव आलेला असतो. आणि ब्रह्माशिवाय तर दुसरं काही नाही महाराज. कारण का सच्चित आनंद तीच आहे, आनंद हेच त्याचं स्वरूप आहे, सुख ही त्याचं स्वरूप आहे, ही त्यांना कळलं. सुख मिळविण्यासाठी काय करायची गरज नाही, आणि त्या ठिकाणी अविद्येचा लेस नाही म्हणून दुःख निवृत्तीसाठी देखील त्यांना काय प्रयत्न करायची गरज नाही, असा त्यांचा निश्चय झालेला असतो. आणि मग याच देही याची डोळा भोगून मुक्तीचा सोहळा अशा आनंदाचा आस्वादाचा गोटे आठवत नाही. आणि त्यातनं मग एखादा विचार आला तर त्यांना ते कळवळ्यानं सांगतात महाराज, वाणीवर येऊन तेही त्यांना सांगतात महाराज. म्हणजे जीवनमुक्त पुरुषाचं असतो तो व्यवहारासाठी, पण करून ते करतात. तशा विद्या जर नाही तर चार वाणी कशा राहतील? उपादान गेल्यावर कार्य राहतच. कारण का आपल्याला कार्यकारणाचं हे जावत असं ना, उपादान कारण निमित्त कारण हे दोन कारण जाऊन दिलेले आहेत. हे आपल्या लक्षात असायला पाहिजे महाराज. म्हणून विचारसागर चांगला तुम्ही अगदी पक्का करून ठेवा. उपादान काय, निमित्त कारण काय हे कळणं अत्यंतिक गरज आहे महाराज. कार्याला उपादान कारणाची गरज आहे महाराज. निमित्त कारण कोण असेल कोण नसेल, सगळा तुमचा आमचा व्यवहार चालायचा उपादान कारणावर चालला आहे. पाठीमागे उपादान असेल तर कार्य राहतं, आणि उपादान कारणाचा कार्यात प्रवेश असतो. माती हे घटाचं उपादान कारण आहे, आणि निमित्त कारण कुंभार दंडचक्र आहे, त्याच्यात प्रवेश नाही, पण मातीचा मात्र प्रवेश आहे. तसं या वाणीला उपादान कारण कोण आहे? अविद्या आहे, आणि त्या अविद्येचा त्या वाणीतनी प्रवेश आहे. अविद्या हे त्याचं कार्य आहे. आलं का लक्षात? व्हायला पाहिजे दादा विचारसागर. मग सागरदादा आहेत, कोणतरी आहेत, जाऊन बसा जरा तासभर, सांगतील की त्याच्या बाजी धावता नाही. काय होतंय, तुम्ही गेला असाल तर त्यांचाही अभ्यास होईल. ते आता नाही कसं म्हणायचं, आलाय म्हणून बसतील, तेवढ्या निमित्तानं तरी बसावं लागेल त्यांना. अप्रोक्ष ब्रह्म साक्षात्कार झाला तर अविद्येतील आभाना पादकावर जाते, बघा विक्षेपही जातो. पण एखाद्याचा विक्षेप बाधित रूपाने राहतो. म्हणून जीवनमुक्ताचे दोन प्रकार. आले का गुरुजी? एखाद्याचा बाधित अनुवृत्तीने विक्षेपही राहतो, त्याच्यात जीवनमुक्तात दोन प्रकार घातल्या त्याने. खाली अजून दोन छान आहे, अजून एक वाक्य स्फोटक आहे. काही जीवनमुक्ताचे उपादान अविद्या गेली की आवरणासह विक्षेप जातो. काही जीवनमुक्ताचे आवरण गेले तरी बाधित विक्षेप राहतो. झालं, बाधित विक्षेप राहतो, पण कसा आहे तो? बाधित आहे हो. म्हणून चिरमुरं खायला चालतात, पेरायला चालत नाहीत. बाधित झाले, त्याच्यात आता अंकुर नाही, तसा त्यांचा व्यवहार होतो. कारण का त्यांनी जर नाही व्यवहार केला तर तुम्हाला कोण सांगणार हो? तुमच्या आबांनी जर व्यवहार केला नसता तर त्या लोकांना कोणी सांगितलं असतं महाराज? पण व्यवहार त्यांचा मी करतोय, मी सांगतोय. तादात्म्य रहित व्यवहार वेगळं आणि तादात्म्य सहित व्यवहार वेगळं महाराज. आपला जो अविज्ञान व्यवहार होतो तो तादात्म्यातनं व्यवहार होतो, आणि त्यांचा व्यवहार होतो तो तादात्म्य रहित होतो. त्या बाधित विक्षेपात जीवनमुक्तास अमुख्य अहंकार राहतो. हो, अमुख्य. आता मुख्य नाही तो अहंकार, अमुख्य म्हणजे गौण अहंकार राहतो. कारण का अज्ञान आहे ना, त्याचा ते अहंकार आहेच त्याच्यात, पण तो मुख्य अहंकार नाही, अमुख्य अहंकार राहतो. म्हणून अहम ब्रह्मास्मी असा शिष्यास बोध करताना कल्पित व्यवहार होतो. झाले का? अहम ब्रह्मास्मी शिष्याला बोध करताना तिथं कल्पित व्यवहार त्यांचा होतो. आता व्यवहार होतो पण कल्पित व्यवहार. म्हणून आपल्या याच्यात वास्तव अभेद, कल्पित भेद आणि वास्तव अभेद म्हणलेला आहे.
भेद कल्पित. गुरु शिष्यातला भेद कसा आहे? कल्पित आहे, कल्पना केली आहे, आणि वास्तव मात्र अभेद आहे. आता गुरु आणि शिष्य खरं म्हणजे एकच आहे, पण त्या गुरु शिष्याला आपल्या बोधावर आणण्यासाठी कल्पित तिथं भेद स्वीकारून अहम ब्रह्मास्मी, आता तू म्हण तत्वमसी महावाक्य ते आहेच, तिकडे म्हटलं तर अहम ब्रह्मास्मी हे म्हणावं लागतं आपल्याला, आणि त्यांना तत्वमसी महावाक्य सांगावं लागतं. इथं कल्पित एक व्यवहार ठेवलेला आहे त्यांनी, कारण का द्वैताशिवाय व्यवहार करता येत नाही महाराज. आले का लक्षात? नसलं तर अजून सांगतो. कारण का जिवंत पुरुषाला तुमच्या आमच्यासाठी व्यवहार करावाच लागतो. होय, अहो त्यांनी सांगितलं आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणे बोललेली ऋषी 7 वारे वर्ताया म्हटले, सांगाया नवं, वर्तन करून दावायसाठी आलेत, म्हणजे सांगितले गेलेत, पण असं सांगितलं त्याने, असं आहे. गुरु शिष्यामध्ये बोधाचा कल्पित व्यवहार होणे, अखंड ब्रह्माकार वृत्ती राहणे हा शास्त्रीय भ्रम आहे. झालं? बरोबर आहे की अखंड ब्रह्माकार वृत्ती राहणे हो, शास्त्रीय भ्रम आहे. मग असून दे की, अहो शास्त्रीय भ्रम आता तो निवृत्त होतो ना, भ्रमाला निवृत्ती करायची आहे गुरुजी. लक्षात ठेवा अजून तुम्हाला बघा, कारण का हाही भ्रम आहे, शास्त्रीय भ्रम आहे. शब्द जर तुम्हाला नाही पडला, भ्रम म्हणून टाकून दिलं तर भ्रमनिवृत्त होईल काय? भ्रमनिवृत्त होणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही, जरी तो असला तर भ्रम शास्त्रीय भ्रम आहे, संवादी भ्रम आहे, निवृत्त होतो तो. वस्तू हाताला लागते महाराज. उगाच कुठंतरी आपण नाव ठेवून कशाला बी आपण खोल्यासारखं समजतो महाराज, तसं नाही. ते काटा काढायसाठी काट्याची गरज आहे का नाही? हा, काटा काढायसाठी काट्याची गरज आहे महाराज. तसं अहम ब्रह्मास्मी हा भ्रम आहे, पण शास्त्रीय भ्रम आहे तो. आता ते राहत नाही महाराज. एकदा कळलं तुम्हाला, निवृत्त होतो महाराज. कारण का अधिष्ठानाचं असं महत्व आहे महाराज. अधिष्ठान रूप झाले ना, समुद्रात एकदा गंगा गेली की गंगा रूपानं राहतच नाही महाराज. मिळत जरी राहिली आहेत तरी आता बाजूला येत नाही महाराज. तसं त्यांचं जरी जीवन चालू असलं तरी आता ते बाहेर जीवदशेला येत नाहीत, पण जन्ममरणाला येणार नाहीत महाराज. आतापर्यंत ती अविधीती येणार नाहीत महाराज, पूर्णतेलाच ते जाणार आहेत. आपण सातत्यानं कुठं अखंड ब्रह्माकार वृत्ती व्हायला पाहिजे, अखंड ब्रह्माकार वृत्ती व्हायला पाहिजे, अखंड ब्रह्मा. बरोबर आहे की, बरोबर आहे की. कारण का माहिती काय, वृत्ती जोपर्यंत आहे महाराज, हे बघा वृत्ती जोपर्यंत आहे ना, तो वृत्ती जर तिथं नाही राहिली तरी देहाकडे येते. लक्षात ठेवा तुम्ही, वृत्तीला का तिथे ठेवायची महाराज? हे सगळ्या वृत्तीवर अवलंबून आहे. म्हणून सहज मी आंधळा गा निज निराकार पंते, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन निश्चिते ते, मी माझे हरपले ठाई जेती जाते ते. आता हरपले गाठले कुठं? ठाई जेती जाते. अदृश्य जे काय झाले, काही दृश्य जे होते, मग सुखे मी निजलोगा शून्य सारून येते. वृत्तीचं हे सगळं कार्य आहे महाराज. वृत्तीला तिथंच आलंबन दिलं तर तिथं ती विरून जाईल. लक्षात ठेवा, तिला ते आलंबन दिलं तर ती तिथे विरून जाईल, आणि तिथनं जर बाहेर आली तरी ती फाजीलपणा करते महाराज. म्हणून अखंडाकार वृत्ती ठेवणं त्याच्यासाठी गरज आहे. कारण का देहातोपर्यंत वृत्ती असणार आहे. हां, आणि एकदा तो देहा पडला ना की वृत्ती त्याच्यात सहज विलीन होते, आणि तिथं जर नाही राहिली महाराज तर आणि काहीतरी घेऊन दुसरीकडे गेल्याशिवाय ते राहणार नाही महाराज. म्हणून वृत्ती व्याप्तीला अत्यंतिक महत्व आहे. वृत्ती व्याप्ती म्हणजे आत्माकार वृत्तीनं आज्ञा निवृत्त होतो महाराज. परमात्मा तुमचा स्वयंसिद्ध आहे, फलव्याप्ती नाही, वृत्ती व्याप्ती आहे. गुरुजी आलं का लक्षात? 7वा प्रकाश वाचा वृत्ती प्रावकरण ग्रंथातला, तुमच्या लक्षात येईल वृत्तीला किती महत्व दिले तिथे, अध्यासवादाला किती महत्व दिले तिने बघा. 7वा प्रकाश कुठला? वृत्ती ग्रंथातला. विचारसागर ग्रंथ लिहून देखील महाराज तिने वृत्ती प्रवाह ग्रंथ मुद्दाम हे केला, कारण का सगळा व्यवहार तुमचा आमचा होतो वृत्ती संबंधानं होतो महाराज. वृत्ती असेल तर व्यवहार होतो, वृत्ती नसेल तर व्यवहार होत नाही महाराज. म्हणून ती वृत्ती जी आहे ती तिथं जर गेली नाही तर त्यावेळेला आवरण निवृत्त होत नाही. आवरण म्हणजे काय नाव सांगा बघूया आता काय निघते तुमच्याकडे. या पदार्थावर आवरण आहे. आवरण म्हणजे काय? वृत्ती आवरण निवृत्त करते म्हणजे काय? तिथं झाकलेलं ते काढून टाकते. काय? वृत्ती जोपर्यंत तुमची त्या पदार्थापत्र जात नाही तोपर्यंत पदार्थ तुमच्या अज्ञात असतो, त्यालाच आवरण म्हटले महाराज. कारण का वृत्तीचा असा नियम आहे, एका काळात एकाच विषयाला ती ग्रहण करते, त्याचा नियम आहे. मग जोपर्यंत मग त्याच्यासाठी बुद्धिबळाचं खेळाचं तुम्हाला उदाहरण तिथं दिलेलं आहे. तुम्ही बुद्धिबळ खेळायला लागलाय तिथं, तुमची वृत्ती आता तिथं लागली आहे. ते काय काय तिथं असतं ते काय ते त्याच्यात तुमचा मुलगा येऊन रडत उभा राहिलाय, आबा मला पैसे दे, बिस्कुट दे, ते पाहुणा कोणतरी आलाय नमस्कार करून उभा राहिला, तुमचं डोळं तिकडे बघतात, तिकडं दृष्टी आहे, पण तिथं वृत्ती कुठं आहे? इथं लागली आहे. आणि मग हा तुम्ही कवा झाला, तुमचं लक्ष नाही. आता ती ज्यावेळी तिकडे वृत्ती गेली त्यावेळेला आवरण निवृत्त झालं म्हणायचं. म्हणजे अज्ञात पदार्थ होता, त्याचं त्या वृत्तीने काय केलं? ज्ञान करून दिलं महाराज. मग ही वृत्ती तिथं का ठेवायची महाराज? ही बाहेर जाऊन बाहेरच्या पदार्थाला
तादात्म्य धरती त्याच्याशी संग पावली की तीच वृत्ती महाराज मलिन होती महाराज. कारण का वृत्ती म्हणजे अंतकरणाचा एक परिणाम पावलेली त्याला वृत्ती म्हटले महाराज. इंद्रियद्वारा परिणाम पावणारी अंतकरणाची वृत्ती ती चक्षुरेंद्रिया बाहेर जाईल घटाला पाहिजे, शब्दाखंड शब्द पाहिजे, स्पर्शाखंड स्पर्शाला येईल. म्हणजे ही 5 इंद्रिय आहेत ना, ह्या 5 इंद्रियद्वारा ती कार्य अंतकरण वृत्ती बाहेर लंबायमान होती आणि ते कार्य करते महाराज. अंतकरणाचाच तो एक धर्म आहे महाराज. आणि ती शुद्ध सत्वगुणाचं कार्य अंतकरण आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून तिथं ज्ञान होतं महाराज. पण ती यांच्या संगतीत लागल्यामुळे त्याच्यात तमोगुणाने रजोगुण मिसळला महाराज आणि त्याच्यामुळे ती मलिन झाली महाराज. आणि ती वृत्तीची आज आपल्याला गरज आहे. मग तदाकार वृत्ती का करून ठेवायची? बाहेर आली तरी काहीतरी दुसरंच घेऊन ती आत येते आणि आत आली की जरी आपण बसलो तर ते आतलं बाजूला ठेवतंय आणि तेच काहीतरी नाटक उभा करतंय. मग आपल्याला ध्यान लागलं तर ध्यानात नुसता परमात्मा येतोय का बाकीचं काय येतंय? डोळे दाखवून बसून बघा काय काय होतंय ते सांगू नका कुणाला. कारण का डोळे उघडायच्यावर एवढंच दिसतंय आणि झाकलं की कुठनं काय येईल त्याचा पत्ता नाही. ते संस्कार आहेत, अनादिकालाचे संस्कार आहेत महाराज. आणि ते संस्कार निवृत्त करण्यासाठी अभ्यास आहे, परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी नाही. आणि इथं वृत्तीची अत्यंतिक गरज आहे. वृत्ती तदाकार झाली ना की मग ती जरी बाहेर पडली ती तोच विषय घेऊन ती बाहेर पडते. वृत्ती एकदा तिथं तदाकार झाली ना, जरी बाहेर आली आता नेत्रद्वारा तरी मग आता ते जे अनुभव घेतलाय ना तेच पाहते महाराज. चला गुरुजी काय कळलं, आलं का लक्षात? का अजून काय आहे त्याच्यात? बोला 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 ना, बोला ना. तुमचा प्रश्न हा सगळ्यांचा असू शकतो. मगाशी काय म्हटलं मी तेच हो, आपण आकर्ण ब्रह्माकार वृत्ती झाली पाहिजे असं सातत्याने. बरोबर आहे की. अहो तेवढ्यासाठी सांगले का? कारण का माहितीये काय, वृत्ती सुद्धा शास्त्रीय ब्रह्म आहे. होय की. मी ब्रह्मरूप झालो हे म्हणणं आकर्ण वृत्ताकार झाली. पण ते म्हणणं मग आता वाणीचं इथं काय आहे माहितीये काय, इथं वाणींचं तुमचं हे केले ना, वाणी हे अविद्येचं कार्य आहे. म्हणणेपणा तिथं घालवा म्हणून सांगितले. म्हणून काय बसायचं आहे, म्हणीच बसू नका तुम्ही. म्हणायची काही गरज नाही हो. आता तुम्ही मी आमका आहे, मी नवरा आहे म्हणायला पाहिजे. काय म्हणायची गरज आहे? लगीन लागले ना एकदा तुम्हाला, तर वृत्तीचं लगीन लागले ना त्या ब्रह्माशी, हां वरलाय ना. मग आता मी ब्रह्मा आहे म्हणून बसायला कशाला पाहिजे? वाचेतात आणायची काही गरज नाही. तुमचा भाव तयार झाला म्हणजे इथं भावाला महत्व आहे महाराज. देहभाव जायचा आणि देहभाव जाण्यासाठी मी ब्रह्मा आहे. कारण का आपल्याला आता झोपे देखील मधू महाराज म्हटलं की आप म्हटलं की मग गुरु महाराज म्हटलं की मागं बघतंय. आत्मा म्हटलं तर मागं बघणार आहे. ही वाक्य फक्त याच ग्रंथात शोभून दिसते का? अहो हा एक लक्षात ठेवायचा, हा ग्रंथच असा आहे महाराज. अधिकार होऊ शकत नाही हे वाक्य एक लक्षात ठेवायचं. हा ग्रंथच असा आहे महाराज. हा ग्रंथ जो आहे पूर्णतेला पोचल्या बसणं पुढचा हा ग्रंथ आहे महाराज. ग्रंथ आहे. हा कोणाचं तरी नाव महाराज. म्हणून काय आहे, जोपर्यंत आपल्याला संशय येतो ना, हे बघा गुरुजी, संशय जोपर्यंत येतो तोपर्यंत हा ग्रंथ हातात घेऊच नाही. अजून मी तुम्हाला सांगतो, पाठीमागा अभ्यास करत राहावा महाराज. टोकावरचा ग्रंथ आहे महाराज. हे वाघिणीचं दूध आहे, सोन्याचंच पात्र यायला लागतं महाराज. म्हणजे वाचू नका असं मी म्हणत नाही, पण इथं तुम्ही संशय घेतात का? इथं सांगितलं त्याचा निश्चय करा तुम्ही. नाही संशय घेता नाही आता व्यवहार होऊन की, पण सांगितल्यावर निदान तरी त्यावर तुम्ही आरूढ व्हा. शंका यायला येऊ दे की अतिशय महत्वाचं आहे. शंका घेणं गरजेचं आहे महाराज. त्याच्यासाठी ते पुढे खाली लिहिलंय ना तुम्हाला, लिहिलंय. आणि हे पाठीमाल्या सगळ्या ग्रंथात झालेलं असतं हो. आता आपण विचार करायचा हा PhDचा ग्रंथ आहे, तेव्हा आपण तिथं जाऊनच राहायचं. आता त्याने अहम ब्रह्मास्मी हे अविदितलंच कार्य आहे हो. पण कारण का शब्दच अविदितलं कार्य आहे, म्हणणे पण अविदितच आहे ना. पण तुम्ही देह म्हणत होता ना, ते जाण्यासाठी गरज आहे ना, त्याची गरज आहे ना, त्याची गरज आहे ना. कारण का ती वृत्ती देखील याच्यात विरून जायला पाहिजे. वृत्ती देखील इथे काय व्हायला पाहिजे, त्या स्वरूपात विरून जायला पाहिजे. वृत्ती जर वृत्ती रूपाने राहिली तर आणि काहीतरी पाठीमागे संकल्प विकल्प घेऊन ती पुढे जन्म मरणाला जाणार आहे. अजून एक शंका. बोला तुम्ही काय अडचण नाही. बोला की अखंड ब्रह्माकार वृत्ती झाली असताना मागं काय आहे असं माझं म्हणणं जाते. अखंड ब्रह्माकार वृत्ती झाल्यानंतर माग बाधित का व्हावी. त्याचा जर प्रारंभ विषयात व्यवहार असेल, देहाचा जर व्यवहार असेल, त्याचा देह जर असेल, पाठीमाला जर प्रारब्ध असेल
तर त्या व्यवहारासाठी ती पण बाधित असते, लक्षात ठेवा. त्यांची शंका काय आहे, हं. बाधित नाही. स्वरूप प्राप्त झाल्यानंतर मी पुन्हा आणि बाधित का व्हावं असं असं पुन्हा का अहो व्यवहार झाल्याबरोबर तुमचा आता अहमब्रह्मा झालं, देह पडला काय नाही नव्ह काय, देह अजून राहणार आहे का, त्याबरोबर देह पडला, ज्याचा पडला असेल त्याला काय मागे येतच नाही. आणि ज्याचा राहिलाय त्याचा देहा व्यवहारासाठी मागे येणार ना, पण आता ती वृत्ती रूपाने राहिलेली नाही, बाधित झालेली आहे, त्याला जीवनमुक्त म्हटले महाराज. दोन्ही ठोक तुम्ही लक्षात ठेवा की काही ग्रंथकारांना जीवनमुक्ती मान्य नाही, पण ज्ञानेश्वर तुकोबारायांनी जीवनमुक्ती मानलेली आहे. त्याशिवाय तुम्हाला पुढचा व्यवहार करता गुरु शिष्य व्यवहार होणार कसा, बाकीचा व्यवहार राहून देत. आणि त्यांना ते वृत्तीवर यावं लागतं महाराज, त्यांना त्या वृत्तीवर येऊन तो व्यवहार करावा लागतो. पण आले वृत्तीवर तरी त्या वृत्तीवर सत्य तो मानत नाही. काचचं जरी तिथे भांडी बसविलेली असली कुठं संडासात फरशा घालून किती जरी काचचं केलं झालं तर प्रसंगाने जातो का नाही का तिथंच राहतो मनुष्य. नाही आता मी इथनं काय हालत नाही, प्रसंगाने जातो आणि त्यातनं बाहेर येतो. तशी ती सांगायला प्रसंगानं वृत्तीवर येतात ईश्वराचं कार्य म्हणून यावं लागतं त्यांना, त्यांच्याकडं ते कार्य करून घ्यायचं असतं. म्हणून बाधित वृत्तीनं का असं ना त्यांना ते येऊन कार्य करावं लागतं, कारण का त्याच्याशिवाय दुसरा कोण कार्य करू शकत नाही, ईश्वर कार्य करू शकत नाही. हे कार्य करायला बघा ब्रह्मत्री श्रेष्ठ आहे गुरुजी, सर्वात श्रेष्ठ काय आहे ब्रह्म आहे. आपल्याला प्राप्त काय करून घ्यायचं आहे ब्रह्म, मग त्यानं व्हावं कणी कार्य व्हावं कणी ब्रह्माखंड, हे ब्रह्माखंड कार्य व्हावं कणी तूच ब्रह्म आहेस म्हणून सांगावं कणी त्यानं, ते अव्यवहार आहे, ते काय कार्य करू शकत नाही. बरं आता त्याच्या श्रेष्ठ कोण, ईश्वर आहे. ईश्वरानं तरी हे कार्य करावं कणी, ईश्वर हे कार्य करू शकत नाही. ईश्वर कार्य करतो कुठलं, तुमचा आमचं जे भोग असेल ते भोगून प्राणी कर्म सापेक्ष ईश्वर हा तिचा करताय, तोही तुमच्या भानगडीवरती या पडत नाही, लक्षात ठेवा. जीवाने केलं तर जीवाचं मुक्तता होऊ शकत नाही. अविद्या ती अविद्येच आहे, ती तरी काय कार्य करू शकत नाही. मग कार्य करणारं कोण, साधकाचं कार्य तरी व्हायला कुणी कार्य करायचं. त्याच्यासाठी महाराज संत महात्मे मुक्त जरी झालेले असले तरी ती वृत्तीचा स्वीकार करून बाधित आणि वृत्तीनं हे कार्य करू शकतात महाराज. त्याच्यासाठी जीवनमुक्ती मानली आहे, लक्षात ठेवा. म्हणून आईशी कळवळ्याची जाती करीला भावी संताविन प्राप्ती नाही. बर जगत कल्याणासाठी त्यांनी बाधित आणि वृत्तीनं व्यवहार करतात. हो मग काय नाही, शुद्ध स्वरूपाला असताना शुद्धामध्ये अशुद्धाची उत्पत्ती कशी होते. अहो अशुद्ध कुठं आहे, ते शुद्धातलं शुद्ध आहे ते. नाही जरा तुमचा प्रश्न काय आहे महाराजांचा, अजून ती ओळ फुडली घ्यायची आहे, त्याच्यामुळे तुम्ही पुढला प्रश्न विचारलाय. बरोबर. आता ती ओळ आल्यानंतर तुम्ही वाचा काय महाराजांनी म्हणायचं, म्हणजे बोला की महाराजांनी म्हणायचं आहे ब्रह्मज्ञान म्हणजे आत्म, इथं काय सांगितले बघा, तसं नाही, अखंड ब्रह्माकार वृत्ती, अखंड ब्रह्माकार वृत्ती झाली होय तर तो परत म्हणजे कसं आहे, आता पुढे काय म्हटलंय बघा, अखंड ब्रह्माकार वृत्ती राहणे हा शास्त्रीय ब्रह्म आहे. होय की ब्रह्म हा मग तेच की राहणे होय की बरोबर आहे. त्यातनं तो परत माग कसा येतोय असं महाराज म्हणजे पुढे गेलेला माणूस बरोबर आहे. हो तो जर भ्रम ठरतोय, ब्रह्माकार वृत्ती झालेला माणूस भ्रम ठरतोय, ते बी भ्रम ठरतोय, बरोबर आहे. तिथं वृत्तीबद्दल सांगितलेलं आहे महाराज, लक्षात ठेवायचं. महाराजांनी काय म्हणायचं आहे, ब्रह्माकार वृत्ती झालेलं हो परत माग काय येतोय, म्हणजे जसं 12वी इयत्तेत गेलेला परत पहिल्या इयत्तेत काय, बरं असं बरोबर आहे. हा बरं तसंच आहे बरोबर आहे, तसंच आहे बरोबर आहे, तसंच आहे. हो आणि पुन्हा म्हणजे खाली माग येतोय, माग कसं काय. बरं आता बरोबर आहे का नाही. हे बघा 12वीची परीक्षा दिलेल्या मास्तर तिथं शिकवायला ठेवलेलं असतं का, पहिलीला शिकवायला ठेवलेलं असतंय. आता त्यानं 12वीचे जरी असला तरी गम शिकवणार का नाही, त्यानं शिकवावं लागणार का नाही त्याला खाली येऊन नाही मी आता 12वी झाली मी आता खाली येणार नाही, वाटोळं लागेल महाराज. आणि पहिलेला शिकून चालेल महाराज. अनुभवी पुरुष तिथं सांगू शकतात, लक्षात ठेवा. त्यांना यावं लागतं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. त्यांना गरज नसून देखील महाराज ईश्वर प्रेरणा देतो आणि तुम्हाला जावं लागणार आहे आणि हे कार्य करावं लागणार आहे महाराज. आलं का लक्षात. तुम्ही उदाहरणं दिलं ते चांगलं झालं महाराज, आम्हाला तिथं वाव मिळाला बोलायला. 12वी झालेली आहे आता तिची, पण शिकवायसाठी खाली यावं लागतंय ना त्याला.
त्या त्या वर्गात येऊन बसावं लागतं ना, 4थीचा असून दे 5वीचा असून दे. तसं त्यांनी मुक्त झालेले आहेत. पण तुम्हाला सांगण्यासाठी नाही वारी देखील करायला ते येतात. माझ्या मनीची आवडी. काय आवड होती त्यांना? मन कुठं होतं महाराज? पंढरपुराने पण ते हाती धरली पाठी, म्हणजे पंथात सुद्धा सिद्धी लहान होऊनच पाठी धरते ना तो, त्याशिवाय कसं शिकवणार? त्या पोराला शिकवायचं कोणी? नाव सांगा बघू. आणि मुक्त झाली तर मुक्त होऊन ती गेलीच, नाही मागं झाली. काय होईल संप्रदायाचं? अहो एवढं कार्य केलं तरी आमचं कार्य होईना झालंय. एवढा जगाला तिने डोळसपणा देऊन देखील महाराज आपण आपला आंधळेपणा सोडीना झालोय. आणि त्या माऊलीनं जर कार्य केलं नसतं, तुकोबारायांनी कार्य केलं नसतं तर कुठे गेलं असं बघा, नाव ठेवा महाराज. तरी अजून त्यांनी झुकून ठेवलेलं आहे महाराज. कोणाला नाही कुणाला तरी पाठवून लोकांच्या नाता खात्यात काय करतात. तुम्हाला ब्रह्मज्ञान जर वेदांतशास्त्र ऐकायचं तर तुम्हाला मार खावा लागला म्हणून सांगितले. तुम्हाला लोक शिवा देतील. काय महाराज सांगा, गुरुजी आले की म्हणा आला रे बाबा रजू सर्प म्हणायचे. काय म्हणायचे? आला रजू सर्प, आता यो आला दोरी घेऊन बाबा यो. आता रजू सर्प नाही सांगितलं तर अध्यास कळेल का महाराज? आम्हाला काय कळणं झाले याची लोकांना खंतच वाटेना महाराज. कळवून घ्यावं. काय महाराज म्हणतात? एकदा सोडून दोनदा त्यांना विचारा, तुम्ही महाराज म्हणताय रजू सर्प नेमकं काय आहे आम्हाला कळायला पाहिजे. असं म्हटल्यावर सांगणार नाहीत. आणि त्यांनी जर सांगितलं नसलं, नाही जर वरती आले तर गुरुजी काय त्यांना काय तोटा होतं? त्याचं काय त्यांना हे करायचं होतं? काय नव्हतं महाराज. कारण का मी ब्रह्म आहे म्हणण्यात गेलं भ्रमातलं ठरतं. कारण का वृत्तीचं कार्य आहे, वृत्ती भ्रमातली आहे एवढ्यासाठी म्हटले त्यांनी. तिथपर्यंत भ्रम आहे. म्हणजे आपल्याला भ्रम कुठपर्यंत आहे कळावं. मी देह म्हणतोय तरी भ्रमच आहे, मी आमका म्हणतोय ते भ्रमच आहे, मी ज्ञानी म्हणतो भ्रमच आहे. आणि मी ब्रह्म म्हणणेपणा ब्रह्म आहे म्हणायचं काय, हा भ्रम आहे. हो, म्हणणेपणा देखील निवडतो व्हावा. त्याला शास्त्री असू दे. आता तो शास्त्रीय भ्रम आहे. कारण का आपण संसार करतो हा अशास्त्रीय भ्रम आहे, आणि परमार्थ करतो हा शास्त्रीय भ्रम आहे. पण भ्रमानं भ्रमाची निवृत्ती होती महाराज. लक्षात ठेवायचं, भ्रमानच भ्रमाची निवृत्ती होती. मग काय करणार? तर सतत्व वृत्तीने संसार करणे हा अशास्त्रीय भ्रम आहे. हा अशास्त्रीय भ्रम कदाचित लवकर निघेल, पण शास्त्रीय भ्रम लवकर निघणारच नाही. का माहिती आहे काय? इथं लोकीच नाही मिळते म्हणून इथं सावध राहायचं महाराज. इथं सावध राहायचं. विशेषण काहीतरी आपल्याला लागतात. महाराज बोलवतात आज तुमचा सत्कार आहे. सत्कार आहे म्हटलं की 2 दिवस अगोदर ती इस्त्री करून ठेवताय. बघा तुम्ही त्या दिवशी विशेष रूपानं सगळं दाढी बिशा करून, सगळं कॅस पांढरा असलं तर तांबडं काळ करून रंग बेंद्राचा पहिलेच रंगवून जातो महाराज. आणि मग तिथे गेल्यावर तरी काय 4-5 लोकांच्या घरात हार असतोय ते घालायचा, मग फोटो काढायचं. ही सगळी विशेषणं लागतात महाराज. आणि एकदा विशेषण लागलं की विपरीत विशेषण भ्रमातलं भ्रमून लवकर जात नाही महाराज. म्हणून इथं सावध राहा म्हणून सांगितले. लोक तुमचा सन्मान करू द्यात, मान करू द्यात किंवा अपमान करू द्यात, तुम्ही तिथं दंडळता कामा नाही. तुम्ही तुमच्या स्थितीला धक्का लागू देऊ नका हे त्याच्यात तिने सांगून ठेवले महाराज. इथं काय सावध राहा? तर अज्ञानी लोकांना काय अज्ञानी आहे म्हणतात, जाऊन तिकडे. पण ज्ञानी एकदा शब्द बोलायला लागला की काय महाराज बरायचं बघा, तुमच्यासारखा माणूस नाही असं वाटतं त्याला. मग काय ह्याला नवीन डोळे इकडे फुटल्यात, काय ह्याला दुसरं कान फुटल्यात, काय त्या माणसासारखा चेरायचा आहे का नाही? पंचीकरणातच पंचमहाभूताचं घर, त्याचं सूक्ष्म शरीर आहे तसं तिचं आहे, त्याचं चैतन्य तसं तिचं आहे. महाराजांचा काय फरक आहे? हो कुठे 4 शब्द बोला असेल पण ह्याला खरंच वाटते हां बघा आत लागलीच ते. आणि आतलं दिसत नाही पण तेच काम करते ना. आणि तिथं आपण परीक्षा करायची. तिने सावध केलं तुम्हाला आम्हाला. तुम्हाला परवा दिवशी कसं झालं तिथं. तू बोलायचा थांब ना, तू गप म्हणायचा थांब ना. भ्रमात आहे का कशात नाही म्हणत? काय चाललंय म्हणत? 2 शब्द मोजकी बोलायला तुम्ही बोला म्हणाला म्हणून आणि पाया पडून घेऊ जाऊ मला जास्त बोलायचं. आम्हाला जास्त दावावंच वाटते महाराज. पण ते पाहिजे होते महाराज. आणि ही विशेषणं जी आहे ती महाराज तिथं अहंकाराला वाव मिळतो महाराज. आणि अहंकार हा अत्यंतिक घातक आहे महाराज. आणि ह्यो लवकर अहंकार जात नाही. कारण का महाराजाला कोणी ना, महाराज तुम्हाला जरा अहंकाराला कुणी म्हणायचं बाबा, महाराजाला म्हणून चालत नाही असं होते महाराज. म्हणून इथं सावध केलंय त्यांनी, लक्षात ठेवा. तेव्हा हा कारण का बेडीच आहे, लोखंडाची बेडीनी सोन्याची बेडी. लोखंडाची बेडी नको वाटते पण सोन्याची तसंच आहे महाराज. तेव्हा हा अहम ब्रह्म म्हणण्याचा शास्त्रीय ब्रह्मही राहू नये. बघा त्यांना काय करायचं आहे महाराज? अहम ब्रह्म हे शास्त्रीय ब्रह्म आहे, भ्रमच आहे.
पण तूही राहू नये. म्हणजे अगोदर देह आहे ती घालवण्यासाठी अहम ब्रह्मास्मी सोहम 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 हा मंत्र तुम्ही ठेवा आणि तोही हळूहळू विरत जायला पाहिजे. आणि तो जर विरला एकदा तर आपण सहज त्या स्वरूपाला स्थिर होतो. आणि जरी कार्यप्रसंगानं देहातोपर्यंत तुमचा व्यवहार होईल, जरी व्यवहार आलेला असला झाला तरी आता त्या व्यवहाराचा माझा काय संबंध नाही असा त्यांचा निश्चय झालेला असतो. बुद्धीने तसा निश्चय केलेला असतो महाराज. देह तुमचं त्यांचा व्यवहार होणार, पण आता त्या व्यवहाराच्या पाठीमाला जो अहंकार आहे अज्ञान आहे ते निवृत्त झालेलं असतं. आणि म्हणून तो व्यवहार देखील त्यांना काय बाधू शकत नाही. जगाच्या कल्याणासाठी तो त्याचा व्यवहार होतो. मग इथं त्यांनी सांगितले कुठंपर्यंत त्याची मजल आहे. साधकाच्यासाठी आहे, लक्षात ठेवायचं. हे कोणासाठी आहे? साधकाच्यासाठी आहे, सिद्धासाठी नाही. तुम्ही 6वा तरंग वाचा. सिद्ध पुरुषाला ज्ञानी पुरुषाला कोणी नियम लावू शकत नाही. मला त्यानं असं वागायला पाहिजे, त्यानं तसं त्याला शास्त्र देखील आता काय त्याला करू शकत नाही. कारण का तो शास्त्राचा देखील आता विधीचा किंकर नाही, त्याला आता विधी नाही. मग का तो अविधीने वागतो का? नाही महाराज. पण ईश्वराच्या कंड त्याचं कार्य ते होत असतं महाराज. म्हणून त्यांना कार्य करावं लागतं. इथं सावध केले तुम्ही आम्हाला एवढ्यासाठी महाराज. हो, साधकानं मात्र इथं सावध राहून ते कार्य करत राहणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. बहुतेक अविद्येसह कार्याध्यासाचा नाश होतो त्याकरता अनेक दृष्टांत दिले आहेत. बहुतेक महाराज अविधीचं म्हणजे अज्ञानाचा कार्याचा नाश होतो आणि त्याच्यासाठी पुढे दृष्टांत दिलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचे लिहिण्यात जिथे अनेक दृष्टांत येतात त्यात 2 हेतू असतात. एक तर पहिल्या दृष्टांतातील न्यूनता भरून काढण्याकरता दुसरा दृष्टांत किंवा ऐकणाऱ्या श्रोत्याच्या परिचयाचा नसेल तर दुसरा दृष्टांत देतात. इथे दिलेले सर्व दृष्टांत श्रोत्याच्या परिचयाचे आहेत, पण सिद्धांताला अधिक दृढता यावी म्हणून पुढे स्वप्न दृष्टांत दिला आहे. बघा, ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं असं आहे महाराज. अनेक दृष्टांत देतात कारण का त्यांना श्रोत्याच्या गळी उतरायचं असतंय महाराज. जेणेकरून तुमचा साधकाचा बोध होईल, निश्चय होईल, कुठलाही संशय राहता कामा नाही, निसंदेह त्याला बोध व्हावं म्हणून अनेक दृष्टांत त्यांनी दिलेले असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावे ते युक्तिवाद ठरवला कोणी? ज्ञानोबरायाने. ज्ञानोबरायांचा सगळा युक्तिवाद आहे महाराज. युक्तीने तिने तुम्हाला पटवून, कारण का ज्ञानोबराय हे आपली साधकांचे मायबाप आहे, माऊलीचं हृदय ज्ञानोबरायांचं आहे. आणि म्हणून जेणेकरून तुम्हाला जसं जसं अधिकार असेल तसा तसा त्यांनी उपदेश करायला सुरुवात केलेली आहे महाराज. म्हणून त्यांचे पुढचे दृष्टांतांनी दिलेले आहेत. जसं जसं सिद्धांत पटवून देण्यासाठी तो पटला नाही तर दुसरा घ्या, तो नाही पटला तर तिसरा घ्या. आणि स्वप्न दृष्टांत हा सर्वांच्या माहितीचा आहे, परिचयाच्या म्हणून दिलेला आहे. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव